श्री परमात्मने नमः. अथ अध्याय दुसरा. गीतेतील पहिला अध्याय म्हणजे गीतेतील जणू प्रवेशद्वार आहे. त्यामध्ये प्रारंभी साधकाला ज्या शंका कुशंका निर्माण होतात त्याचीही गोंधळलेली अवस्था असते, त्याचे चित्रण आहे. रणभूमीवर सर्वत्र कौरव पांडव लढायला सज्ज होते, परंतु फक्त अर्जुनाच्या मनातच वितर्क उत्पन्न झाला. कारण अर्जुन म्हणजे अनुरागाचे प्रतीक आहे. इष्टाप्रती वाटणारी आसक्ती किंवा प्रेमशास्त्र व शास्त्रज्ञ यांच्यातील संघर्षाला प्रेरित करते. अनुराग ही त्याची पहिली पायरी होय. पूज्य महाराजजी म्हणत, आश्रमात राहणाऱ्या सद्गृहस्थाला जेव्हा खेद वाटू लागतो, जेव्हा अश्रुपात होतो, त्याचा कंठ दाटून येतो, तेव्हा समजावे की आता ईश्वराच्या भजनपूजनाला खरी सुरुवात झाली आहे. तात्पर्य असे की अनुरागामध्ये धर्म, नियम, सत्संग व भाव असे सर्व काही विद्यमान असते. अनुरागाच्या पहिल्या टप्प्यात कौटुंबिक प्रेम हे अडसरून ठरते. सुरुवातीला सर्वांना वाटते की आपण परमश्रेष्ठ सत्याची प्राप्ती करून घ्यावी, परंतु ही परिपूर्ण सत्य प्राप्त करण्यासाठी कौटुंबिक संबंधाचा, प्रेमाचा त्याग करावा लागतो. हे तेव्हा मनुष्याला समजते, तेव्हा तो हताश होतो. मग तो आधीपासून जे काही धर्म कर्म म्हणून करत असतो त्याचा संतोष मानतो आणि आपल्या विचारांच्या पुष्टीसाठी प्रचलित रूढींचा पुरावा सादर करतो. जसे अर्जुनाला म्हटले की कुलधर्म सनातन आहे. युद्धामध्ये या सनातन धर्माला लोप होईल, कुलक्षय होईल, स्वराज्य वाढेल. अर्थात हे अर्जुनाच्या खरे विचार होते असे म्हणता येणार नाही, तर सद्गुरूंच्या सान्निध्यात येण्यापूर्वी अवलंबिलेला ही एक कुरीत होती. अशा या गैर आचाराच्या जाळ्यात फसल्यामुळे मनुष्य नानाविध धर्म, अनेक संप्रदाय, लहान मोठे गट व असंख्य जाती निर्माण करतो. कोणी नाक दाबते, कोणी कान कापते, कोणाला स्पर्श केल्याने कोणाचा धर्म नष्ट होतो, तर कोणाचे अन्न भक्षण केल्याने कोणाचा धर्म नष्ट होत असतो. यामध्ये दोष कोणाचा? कोणा एका जातीचा जन्म घेतलेल्या लोकांचा आहे का? नाही, हे धातांत खोटे आहे. दोष भ्रम निर्माण करणाऱ्यांचाच आहे. धर्माच्या नावाखाली आपण गैरचालींचे, गैररूढींचे शिकार बनतो, त्यामुळे दोष आपला आहे. महात्मा बुद्धांच्या वेळी केशकंबल नावाचा एक संप्रदाय होता. या संप्रदायात केस वाढवून त्यांच्या घोडीसारखा उपयोग करणे म्हणजे पूर्णत्व प्राप्त होते असे समजले जात असे. कोणी गौरत्विक, गायीप्रमाणे राहणारा असे, तर कोणी कुकुरव्रतिक, कुत्र्यांप्रमाणे खाणं पिणे व राहणारा असे. ते आपल्या या व्रताच्या वर्तनाला धर्म मानत, पण बाह्यविघ्येशी अशा या रूढींचा काही संबंध नाही. संप्रदाय व अशा खोट्या रूढी पूर्वीही होत्या व आजही आहेत. कृष्णाच्या काळात अशाच प्रकारचे संप्रदाय होते, वाईट रूढी होत्या. त्यातल्या एका गैररूढीचा अर्जुन शिकार बनला होता व म्हणून तो म्हणाला की युद्धामध्ये सनातन धर्म नष्ट होईल, त्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल, पिंडोदकादी क्रिया तृप्त होतील व आमच्या हातून कुलक्षय झाला तर ते महान पाप ठरेल आणि तेच पाप करावयास आज आम्ही उद्युक्त झालो आहोत. या अन्यादात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या या भ्रांतिमूलक विचारांना उत्तर दिले आहे. संजय उवाच तथा कृपयाविष्ट श्रुपूर्णा कुलेश्रमनयम विषिदन्तमिद वाक्यमुवाच मधुसूदन. करुणेने व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या व त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले आहे अशा या अर्जुनाला आपण मधुसूदन म्हणजेच मादाचा नाश करणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. श्री भगवान उवाच कृतत्वा कश्मलमधील विषमे समुषस्थितम् अर्णायजुष्ट मस्वर्ग्य मस्कीर्तिकर अर्जुना, अरे या विषय अशा स्थळी तुझ्यामध्ये जे ज्ञान अज्ञान असे निर्माण झाले, येथे विषम स्थळ म्हणजे ज्यासारखे दुसरे कोणतेही स्थळ या पृथ्वीतलावावर नाही. असे ज्या स्थळावरील लौकिक गोष्टींचा विचार केला जात नाही, परलौकिक हे ज्याचे लक्ष आहे, अशा निर्विवाद ठिकाणी हे अज्ञान तुझ्या ठिकाणी कोठून निर्माण झाले? तुम्ही म्हणाल सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या अर्जुनानी ठिकाणी अज्ञान कोठून असणार? सनातन धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत तत्पर राहणे किंवा प्राणांचीही तमा न बाळगणे हे काय अज्ञानाचे घोतक आहे? यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, हो, ते अज्ञानच आहे. कारण अशा प्रकारचे आचरण आजपर्यंत कोणत्याही मानवबनावाने केले नाही. अशा आचरणाने या कृतीने स्वर्गही मिळणार नाही व कीर्तीही मिळणार नाही. जो सन्मार्ग सोडित नाही तो सन्मार्गावर दृढपणे उभा आहे, त्यालाच आर्य समजले जाते. गीता आर्यसंहिता आहे. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणे, मरायला सिद्ध होणे व जर
जर अज्ञान नसणे तर अनेक महापुरुष त्यांच्या मार्गाने गेले असते. जर कुलधर्म हे परमसत्य असते तर कल्याणकारी मार्गाकडे व स्वर्गाकडे जाण्याचा तो एक उत्तम मार्ग ठरला असता, पण तो तसा ठरला नाही. या मार्गाच्या आचरणाने कीर्तीही प्राप्त होत नाही. जेव्हा मीरा भगवंताने भजन करू लागली तेव्हा लोग कहे मीरा भई बावरी, आस कहे कुलनाशी रे. लोकांचे तिची बावरी म्हणून निंदा केली. सासूने तिला कलंकिनी म्हटले. परंतु ज्या परिवाराच्या व कुळाच्या मर्यादांसाठी मीराची सासू व्याकुळ झाली त्या सासूचा आज कोणीही जाणत नाही. तिला विसरून गेले आहे. पण मीराबाई आज अखिल विश्व जाणत आहे. अशाच प्रकारे माझ्या परमपूज्य व श्रेष्ठ गुरुवर्यांना मारून जगण्याप्रमाणे भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. येथे भिक्षा याचा अर्थ उदरभरणासाठी भीक मागणे असा नाही, परंतु सज्जनांची, सत्पुरुषांना सेवा करून यांच्याकडून अक्षय सुखांची, कल्याणाची याचना करणे असा अर्थ आहे. अन्न बेहोती व्यजनात तैतिरीय. अन्न म्हणजे एकमात्र परमात्मा आहे. त्याची व्याप्ती करून आत्मा कायमाचा तृप्त होतो. कधीही तो अतृप्त राहत नाही. महात्म्यांची, महापुरुषांची सेवा करून तो त्यांच्याकडून कल्याणप्राप्तीची याचना करून याद्वारे हळूहळू महामृताची प्राप्ती व्हावी आणि कुटुंबाचाही त्याग करावा लागू नये ही अर्जुनाच्या भिक्षांतराची इच्छा आहे. या जगात असेच लोक जास्त असतात. त्यांची अशी इच्छा असते की कौटुंबिक स्नेहसंबंध तर तुटू नये, पण हळूहळू मुक्ती मात्र प्राप्त होत जावी. परंतु त्यांचे संस्कार श्रेष्ठ आहे. त्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता नाही आहे. ज्यांच्या स्वभावात श्रतीयत्व आहे अशा सन्मार्गावर चालणाऱ्या पथिकाला भिक्षांनाचे हे विधान लागू पडत नाही. स्वतः निष्क्रिय राहून फक्त याचना करणे ती भिक्षा होय, ते भिक्षान्न होय. गौतम बुद्धांनी सुद्धा भिक्षू संप्रदाय असूनही मध्यम निकायमधील धम्मदायाद सुत्तामध्ये या भिक्षात्राला आमिष एका प्रकारची लाच समजून ते त्याज्य मानले आहे. अर्जुन पुढे म्हणतो, श्रीकृष्ण, आमच्या या गुरुजनांना मारून आम्हाला काय मिळणार आहे? अरे, जे भोग भोगायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्ताने माखलेले असतील. अर्जुनाला कदाचित असे वाटत असावे की हे महापाप करण्यापेक्षा भजन पूजन करून भौतिक सुखाची मात्रा अधिक वाटते, कारण इतका भयंकर संघर्ष करून दुसरे काय मिळणार? शरीराला सुखकारक वाटणारे अर्थभोग आणि कामभोगच ना. म्हणून तो पुन्हा म्हणतो, न चैतद्विह्य कुतरंतो गरिया यंदा जमेय यदिवाना जयेयु यानेव हतवान जिजीविषाम स्तेवस्थीन प्रमुखे धार्तराष्ट्रा. आत्माला ऐश्वर्यभोग मिळणे हे देखील कुठे निश्चित आहे? आम्ही जे समजत होतो ते सर्व अज्ञान आहे हे सिद्ध झाल्यामुळे आता आम्ही काय करेन श्रेयस्कर आहे हेही आम्हाला समजेनासे झाले आहे. शिवाय आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या पुढे उभे आहे, पण त्यांना मारून जगण्यासाठी आमची इच्छा नाही. अज्ञानरूपी धृतराष्ट्रांपासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून काय करणार? नंतर अर्जुनाला वाटते, आपण हे म्हणत आहो, सांगत आहो हेही अज्ञान असेल तर? म्हणून तो श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे, कार्पण्य दोषाश पहतस्वभाव उच्छामी त्वा धर्म सम्मूढचेता यच्छेय स्त्रानिच्छित ब्रूहि तन्मे शिष्यतेह शाधीमात्वा प्रपन्नतो. माझ्या भेकड दुर्बल स्वभावामुळे कर्तव्याच्या बाबतीत, धर्माधर्म जगण्याच्या बाबतीत हे मोहग्रस्त झाले आहे व म्हणून मी आपल्याला विचारित आहो की माझ्याच्या अवस्थेत मला हितकारक, सर्वात कल्याणकारक काय आहे हे सांगा. तुम्ही म्हणाल, मी का सांगावे? भगवान, मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलेला आहो, म्हणून मला श्रेयस्कर असलेली गोष्ट सांगा. अर्थात मला केवळ सांगू नका, केवळ शिकवू नका, तर जेथे मी अडखळेल तेथे मला तुम्ही सांभाळून घ्या. लादलो लादवतो व लादवणारा बरोबरच चालतो. तिन्ही गोष्टी एकत्र असलेल्या बऱ्याच समजा एखाद्या गठ्ठा खाली पडला तर तो पुन्हा कोण लादायला येणार? अशा प्रकारचे अर्जुनाने येथे वागणे आहे. येथे अर्जुनाने स्वतःला संपूर्ण समन्वित केलेले आहे. आतापर्यंत तो श्रीकृष्णाची व स्वतःची योग्यता एकसारखी आहे असे समजत होता, किंबहुना काही बाबतीत स्वतःला अधिक विद्वान समजत होता. येथे मात्र आपला स्वतःचा सांभाळ, स्वतःचेच रक्षण करण्याचे कार्य अर्जुनाने श्रीकृष्णावर सोपवले आहे. मनुष्याला लक्ष्यपूर्तीपर्यंत सद्गुरू साधकाच्या हृदयात राहून त्याच्याबरोबर वाटचाल करतात. जर ते
त्यांच्याबरोबर राहिले नाहीत तर मनुष्य हा भवसागर पार करू शकणार नाही. ज्याप्रमाणे उपवर कन्येला संयमाचे शिक्षण देत तिला विवाह होईपर्यंत तेथे कुटुंबीय तिचे रक्षण करतात, त्याचे प्रकार सद्गुरू शिष्याच्या आत्मत्वारूपी रथाचे सारथी बनून संसाररूपी घाटातून त्याला बाहेर काढून इच्छित स्थळी पोहोचवतात. येथे अर्जुन धर्माधर्म जनण्यास असमर्थ झालेला आहे, म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे, भगवान, आणखी एक गोष्ट मला समजावून सांगा. न हि प्रपश्यामि ममापनुद्याद यच्छोकमुच्च शनमिंद्रियाणाम अवाश्य भूमाव संपन्नमृद्ध राज्य सुराणामपि चाधिपत्यम. पृथ्वीवरील निष्कंटक व धनधान्याचे संपन्न असे ज्यांचे किंवा स्वर्गातील सर्व देवतांवर अधिपत्य गाजवणारे असे इंद्रपद जरी मला मिळाले तरी मला त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण त्याने माझ्या इंद्रियांना सुकविणारा हा शोक नाहीसा होणार नाही. तेव्हा हे सर्व घेऊन तरी मी काय करू? जर माझ्या वाट्याला असा हा शोकच येणार असेल तर भगवान मला क्षमा करा. अर्जुनाला वाटते आपण असे म्हटल्यावर श्रीकृष्ण आपल्याला युद्ध करायला सांगणार नाही. संजय उवाच. एकत्मुत्वा ऋषिकेश गुडाकेश परन्तप न योष्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीबभूव. संजय म्हणाला, हे राजन, मोहनिशाजयी अर्जुनाने हृदयाला स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णाला म्हटले की, हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही, आणि असे सांगून तो स्तब्ध झाला. अर्जुनांची वृत्ती पुरातन आहे, ही ज्यामध्ये कर्मकांड सुखभोग यावर भर असून स्वर्ग हेच अंतिम लक्ष्य समजले जाते. श्रीकृष्णाने अर्जुनांची ही विचारसरणी कशी चुकीची आहे ते पुढे सांगितलेले आहे. तमुवाच ऋषिकेश प्रहरसन्निव भारत सेनयोरुभयार्मध्ये विषिन्दमिदवच. त्यानंतर हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अशा प्रकारे हातपाय घडून बसणाऱ्या अर्जुनाच्या पाहून किंचित हसल्यासारखे करून भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले. श्री भगवान उवाच. अशोच्यानन्व शोचस्व प्रज्ञावादांच भाष्यसे गतासून गताशुश्च नानुशोचन्ति पंडिया. अरे अर्जुना, तू ज्यांचा शोक करणे योग्य नाही त्यांचा तू शोक करीत आहेस, आणि वर पंडितांच्या पोकळ गोष्टी करीत आहेस. हे ज्ञानी आहे. जर खरे पंडित आहे ते जिवंत असलेल्यांबद्दल किंवा मेलेल्यांबद्दल शोक करीत नाही. ते पीडितांपूर्वीची गोष्ट खूप करतोस, परंतु तू खरा ज्ञानी नाहीस. कारण न त्वेवाह जातु नासनत्व नेमे जनधीपा न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम. अरे, मी म्हणजे आध्यात्मिक सद्गुरू पूर्वी नसतो असे नाही. तसेच तुझ्यासारखा अधिकारी भक्त किंवा जनाधिपा राजे म्हणजे राजसी वृत्तीत वसत असणारा अहंकार पूर्वी नव्हता असे नाही. तसेच आपण सर्वजण ह्यापुढे असणार नाही असेही नाही. अरे सद्गुरू अस्तित्व सदैव असते, अनुरागी भक्ताने अस्तित्व सदैव असते. येथे योगेश्वर कृष्णाने योगाच्या सनातत्वावर प्रकाश टाकला आहे व सांगितले आहे की योग भविष्यातही अस्तित्वात असणार आहे. हे मृत्यू पावतले आहेत. योगांमध्ये शोक का करू नये त्यांचे कारण सांगताना हे म्हणतात. देहिनो स्निग्धा देहे कौमार यौवन जरा तथा दोहांतर प्राप्ती धीरस्त्रत्व न मृह्यती. ज्याप्रमाणे देहधारी जीवात्म्याला बाल्य, तारुण्य व वृद्धत्व या अवस्था प्राप्त होतात, त्याप्रमाणे मृत्यूनंतर हा जीवात्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. त्याला दुसरा देह प्राप्त होतो व म्हणून ज्ञानी लोक कधीही मोह पावत नाही किंवा गोंधळून जात नाही. या देहात काही काळ बाल्य, काही काळ तारुण्य व काही काळ वृद्धत्व दिसते, तरी पण तो आत्मा एकच असतो. तो मनुष्यही तोच असतो. ज्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्म्याला वेगवेगळे देह प्राप्त होतात, जोपर्यंत परिवर्तनापेक्षा श्रेष्ठ अशी वस्तू म्हणजे सद्गती मिळत नाही, तोपर्यंत जीवात्म्याचे हे परिवर्तन सुरूच असते. मात्रा स्पर्शांतु कौन्तेय शिष्टो न सुखदुःखदा आगमनापायिनो नित्यास्तान्ति तिस्रस्व भारत. हे कांतीपुत्रा, शिष्य उष्ण व सुखदुःख देणारे इंद्रिय व विषय यांचे संयोग अनित्य आहेत, क्षणभंगुर आहेत. म्हणजे हे भरतवंशी अर्जुना, तू त्याचा त्याग कर. त्यांनी तू मोहित होऊन विकत होऊ नकोस.
इंद्रिय व विषय यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या सुखाच्या चिंतनाचे अर्जुन विव्हळ झाला होता. इतका सद्गुणी व श्रेष्ठ आचरण असणारा अर्जुन देखील गोंधळून गेला होता. कुलधर्म, कुलगुरूंची पूजनीयता किंवा त्यांच्याबद्दल असणारा नितांत आदर या सर्व गोष्टी म्हणजे इंद्रियांची क्षणिक ओढ असते. या भावना, स्नेह, आदर हे सर्व क्षणिक असतात, नाशवंत असतात. विषयांचा संयोग कधीच नित्य असत नाही व असणारही नाही आणि इंद्रियांची तेवढी क्षमताही नाही. ही गोष्ट त्याला समजत नव्हती. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, ह्या इंद्रियांपासून निर्माण होणाऱ्या जाणीवांचा तू त्याग कर किंवा तू त्या सहन कर. पण अर्जुनाला ते सहन करणे का अशक्य होते? ती काय हिमालयातील लढाई होती का? वाळवंटातील येथे अर्जुनाला तीव्र थंडी किंवा तीव्र उष्णतेला तोंड द्यावे लागणार होते. ही तर समशीतोष्ण वातावरण असलेल्या कुरुक्षेत्रावरील लढाई होती. अर्थात या सर्व बाह्य गोष्टी आहेत. येथे खरी लढाई आहे. हृदय देशामधील तेथील संघर्षाचे येथे चित्रण आहे. हा शस्त्र व शस्त्रज्ञ यांमधील संघर्ष आहे. येथे आसुरी संपदेचे दमन करून सर्वसंग परित्याग करून ईश्वराला विलीन होऊन जायचे आहे. मनुष्यबुद्धीसह भगवंतमय झालेल्या दैवित संपदेचेही तेथे अस्तित्व उरत नाही. कोणतेही विकार शिल्लक राहणार नाही. मग सृष्टी प्रवृत्त कोणावर आक्रमण करणार? पूर्णत्वाला पोचल्यानंतर सृष्ट प्रवृत्तीही शांत होते. गीता म्हणजे अंतप्रवृत्तीच्या लढाईचे चित्रण आहे. या प्रवृत्तीचा त्याग का करायचा? त्याने काय लाभ होतो? त्यांचे हे श्रीकृष्णाने पुढे दिलेले आहे. उत्तर: यही न व्यथनयन्तेथे पुरुष पुरुषर्भ समदुःखसुखधीर सोमृत्वाय कल्पते. श्रीकृष्ण म्हणतात, हे पुरुषश्रेष्ठा, जो मनुष्य सुखदुःख समान समजतो व जो त्यांची विचलित होत नाही, म्हणजे जो दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्षाला योग्य असतो. हे अमृतत्व प्राप्त करण्यास प्राप्त असतो. अर्जुनाला असे वाटत होते की या युद्धाच्या परिणामी जिंकलो तर पृथ्वीचे राज्य प्राप्त होईल व मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होईल. श्रीकृष्ण म्हणतात, अरे तुला ना स्वर्ग मिळेल ना पृथ्वी. तुला येथे अमृतत्वाचा लाभ होईल. पण अमृत्व म्हणजे काय? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत अभयोरपि दृष्टोऽन्तत्वनयोत्वस्तत्त्वदर्शिभिः. अर्जुना, ही वस्तू असत आहे, तिला अस्तित्व नसते. अरे, अभावाला अस्तित्व नसते, कारण ती वस्तू अस्तित्वातच नसते. जी वस्तू नसतेच ती थांबवशील कशी? व जी वस्तू सत म्हणजे सत्य आहे असं अस्तित्वात असते व तिन्ही कालात ती नाहीशी होत नाही व तिला कोणी नष्टही करू शकत नाही. अर्जुन म्हणाला, भगवान, हे आपण सांगत आहोत. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हो, मीच तुला सांगत आहे व माझ्याबरोबर ज्यांनी या दोन्हीच्या स्वरूपात अभ्यास केला आहे त्यांनीही हाच निर्णय दिला आहे. म्हणजे तत्वदर्शी पुरुषांनी जे तत्व सांगितले होते ते श्रीकृष्णांनी येथे पुन्हा सांगितले आहे. कारण श्रीकृष्ण ही एक तत्वज्ञानी महापुरुष होते. परमतत्व परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्यामध्ये स्थित असणाऱ्यांनी तत्वज्ञानी म्हटले जाते. सत व असत्यचे अधिक स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं विनाशमव्यवसास्य न कृच्छी कर्तुमर्हति. ज्याने हे जग व्यापिले आहे व ज्यांच्यामुळे हे जग विस्तारलेले आहे ते मूळ आत्मतत्व नशरहित आहे, अविनाशी आहे असे समज. व जे अव्ययस्य म्हणजे अविनाशी आहे त्या अव्यय तत्वांचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. परंतु या अविनाशी अमृताचे नाव काय आहे? ते आहे कोण? अंतवंत इमे देहा नित्यस्तोक्ता शारीरेण यनशीनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अविनाशी, अमर्यादा आणि नित्य अशा जीवात्म्यांचे फक्त भौतिक शरीर नाशवंत असते आणि म्हणून हे अर्जुना, तू युद्ध कर. अरे आत्मा हेच अमृतत्व आहे. आत्मा अविनाशी आहे व त्याचा तिन्ही काळात नाश होत नाही. आत्मा सत्य आहे, शरीर मात्र नाशवंत आहे, असत आहे व म्हणून हे शरीर तिन्ही काळात कधीच टिकून राहू शकत नाही. शरीर नाशवंत आहे म्हणून तू युद्ध कर असा श्रीकृष्णांनी आदेश दिलेला आहे. परंतु अर्जुनाने केवळ कौरवांचाच मारावे असे यातून स्पष्ट होत नाही. पांडवाच्या पक्षातही सर्व शरीरधारीच होते. मग पांडवांची शरीरे अविनाशी होती का? शरीर जर नश्वर आहे तर मग श्रीकृष्ण कोणाचे संरक्षण करणार होते? शरीरधारी अर्जुनाचे जर शरीर नश्वर आहे, त्याला अस्तित्व नाही, त्याचे संरक्षण करणे शक्य नाही, तर मग अशा शरीराचे रक्षण करायला श्रीकृष्ण तेथे उभे होते का? असेल तर श्रीकृष्णांना अविवेकी म्हटले पाहिजे.
कारण पुढे स्वतः श्रीकृष्णांनीच म्हटले आहे की जो केवळ शरीरासाठी खातो किंवा शरीर सुखासाठी श्रम करतो तो अविवेकी व मूर्ख समजावा. अशा पापी पुरुषांचे जगणे व्यर्थ असते. मग अर्जुन कोण होता? अर्जुन म्हणजे अनुराग. अशा प्रेमळ भक्तांसाठी परमेश्वर त्यांच्या सारथी बनून त्यांच्या बरोबर राहतो. मित्रांप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतो. येथे अर्जुन म्हणजे शरीर नव्हे. शरीर म्हणजे जीवात्म्याचे आवरण आहे. त्याच्या राहण्याचे घर आहे व त्यात राहणारा तो जीवात्मा जो अनुरागपुरित आहे. भौतिक युद्धात मारले गेल्याने शरीराचा अंत होत नाही. एका शरीराचा त्याग केला तर आत्म्याला दुसरे शरीर प्राप्त होते. या संदर्भात श्रीकृष्णांनी म्हटले आहे की ज्याप्रमाणे शरीराला बाल्य, युवा किंवा जरावस्था प्राप्त होतात त्याप्रमाणे मृत्यूनंतर आत्म्याला वेगवेगळे शरीर प्राप्त होते. जर शरीर कापून टाकले तर जीवात्मा नवे शरीररूपी वस्त्र धारण करतो. हे शरीर संस्काराचे आश्रित असते आणि संस्कार मनावर अवलंबून असतात. मन एव मनुष्यांना कारण बंधमोक्षयो. मनाचे नियमच करणे हे अचल किंवा स्थिर राहते आणि अंतिम संस्काराचा विलय होणे ही सर्व एकच क्रिया आहे. संस्काराची मालिका तुटणे म्हणजे शरीराचा अंत होणे होय. तिला तोडण्यासाठी आराधने करणे आवश्यक असते. याला श्रीकृष्णांनी कर्म किंवा निष्काम कर्मयोग म्हटले आहे. श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी युद्धांसाठी प्रेरित केले आहे, पण भौतिक युद्ध, हिंसा याचे समर्थन करणारा एकही श्लोक नाही. कारण हे युद्ध समाजतीय व विजातीय प्रवृत्तीचे आहे. ते अंतरंग आहे. य एन वेत्ति हंतार यच्छे न मन्यते हतम उभो तौ न विजानीतो नाय हंती न हन्यते. जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो त्यास मेलेला समजतो त्या दोघांचाही काही समजच नाही. कारण हा आत्मा कोणाला मारतही नाही व कोणाकडून मरलाही जात नाही. न जायते मित्रयेते वा कदाचित नाह्य भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वन्ये पुराणे न हंतये हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधी जन्मतही नाही किंवा कधी मरतही नाही, कारण तो फक्त वस्त्र बदलत असतो. हा जन्माला व पुन्हा नाहीसा झाला असेही कधी होत नाही, कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. देहाचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. तेव्हा आत्माच सत्य आहे. आत्म्यातच पुरातन आहे. आत्म्याचा शाश्वत आणि सनातन आहे. मग आपण कोण? आपण सनातन धर्माचे अनुयायी आहोत. सनातन कोण आहे? तर आत्मा. तेव्हा आपल्या आत्म्यांचे अनुयायी आहोत. आत्मा, परमात्मा आणि ब्रह्मा हे एक दुसऱ्यांचे पर्याय आहेत. मग आपण कोण? तर शाश्वत धर्मांचे उपासक आहोत. शाश्वत कोण आहे? शाश्वत आत्मा आहे. तेव्हा आपण सर्वजण आत्म्यांचे उपासक आहोत. जर आपण चैतन्यमय आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर आपल्याजवळ शाश्वत सनातन नावाची कोणती गोष्टच नाही. त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्ही आशावादी आहात, परंतु सनातन धर्मी म्हणता येणार नाही. सनातन धर्माच्या नावावर चुकीच्या रूढीचे तुम्ही शिकार आहात. जगातील सर्व मानवमात्रात आत्मा एकसारखाच असतो. तेव्हा जगात कोठेही कोणीही आत्मस्थिती देवविणारा मार्ग जाणवत असेल व त्या मार्गांवर प्रयत्नशील असेल तर तो सनातन धर्मी आहे असे समजावे. मग तो स्वतःला ख्रिश्चन समजो, मुसलमान समजो, यहुदी समजो अथवा कोणीही समजो. वेदावनाशीन नित्य व एनमज यवम कथस पुरुष पार्थक घातयती हंतिकम. पार्शिव शरीराला रथ बनवून ब्रह्मांडरूपी लक्ष्यावर अचूकने मारणाऱ्या पृथापुत्र अर्जुना हो, जो ह्या आत्म्याला अविनाशी, नित्य, जन्मरहित व अक्षय आहे असे समजतो, तो पुरुष कसा कोणाच्या मृत्यूचे कारण होईल किंवा स्वतः कोणाला कसा मारेल? अविनाशी नाश असंभव आहे. अजन्म जन्मतच नाही, म्हणून शरीराचा शोक करू नये. याचे स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, वासांसी जीर्णानी यथाविहाय नवानी गृह्याती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा न्यायानी सय्याती नावानी देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवे भौतिक शरीर धारण करतो. जर जीवात्मा जीर्ण शरीराचा त्याग करतो तर मग काही लहान मुले का बरे मरतात? त्याचे शरीररूपी वस्त्र तर नवे असते. त्यामुळे त्याचा उलट विकास व्हायला हवा. मग असे का घडते? त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे शरीर संस्कारांवर आधारित असते. जेव्हा संस्कार जीर्ण होतात तेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो. जर संस्कार 2 दिवसांचा असेल तर ते शरीर दुसऱ्या दिवशीच जीर्ण बनते. त्यानंतर मनुष्य एक श्वासही अधिक घेऊ शकत नाही.
तेव्हा संस्कार हेच शरीर आहे व या संस्कारानुसार आत्मा नवीन शरीर धारण करीत असतो. अथ खलु कृतुमय पुरुष यथा इहैव तथैव प्रेत्य भवति कृतलोक पुरुषोत्तभिजायते छंदोज्ञोपनिषद. अर्थात हा आत्मा निश्चय करणारा, संकल्प करणारा असतो. मृत्यू लोकात तो जसा संकल्पमयी असतो तसा शरीराचा त्याग केल्यावरही असतो. त्यामुळे त्याने ठरविलेल्या निश्चित केलेल्या शरीरात तो निर्माण होतो. मृत्यू म्हणजे शरीराचे परिवर्तन आहे. आत्मा कधीही मरत नाही. आत्म्याच्या आत्मत्वावर भर देणारा श्रीकृष्ण पुढे म्हणतात, नैन छिद्दन्ति शास्त्राणि नैन दहति पावक न चैन क्लेदयन्तापो न शोषयती मारुत. अर्जुना, या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, तसेच पाणी भिजवू शकत नाही अथवा वायू सुकवू शकत नाही. अच्छेघ्यो यमदाह्यो यमक्लेघ्यो शोष्ययवच नित्य सर्वगत स्थाणुरचलोय सनातन. अरे, हा आत्मा अच्छेघ्य आहे. त्याला कधी छेदता येत नाही, तोडता येत नाही. तो अध्यात्म आहे. त्याला कधी कोणी जाळू शकत नाही, कारण तो जळला जाणार नाही. तो अक्लेशघ आहे. तो न भिजणारा आहे. आकाश त्याला स्वतःमध्ये विलीन करू शकत नाही. हा आत्मा निसंदेह, अश्लोय, सर्वव्यापक, अचल, स्थिर आणि सनातन आहे. अधिक मंत्राची रचना केली आहे. वादविवाद, शास्त्रार्थनिर्णयात भाग घेतला आहे. प्राचीन राजे देखील धर्माच्या नावावर अवडंबर माजवणाऱ्या व्यक्तींना साज करीत असत, तर धर्मपरायण लोकांचा सन्मान करीत असत. परंतु मध्यकालीन भारतात सनातन धर्माचे यथार्थज्ञान नसल्यामुळे हमीरपूर गावाचे रहिवासी मेंढ्याप्रमाणे नेभटासारखे कोपऱ्यात उभे राहिले. आपण धर्मभ्रष्ट झालो, आपण धर्म नष्ट झाला अशीच त्याची समजूत झाली. काही लोकांनी तर हे अप्रिय शब्द ऐकून आत्महत्या केली. परंतु कितीजण प्राण देणार? धर्मावर अतूट श्रद्धा असली तरी त्यांना विवय होऊन अन्य मार्ग शोधावयास लागला. आजही ते लोक हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे बांबू जमिनीवर पुरून व मोडून मुसळ ठेवून विवाह करतात. नंतर मौलवी येऊन निकाह वाचून निघून जातो. ते सर्वजण शुद्ध हिंदू आहे, पण ते सर्व लोक, सगळे गाव आज मुसलमान बनलेले आहेत. काय घडले होते हो? विहिरीचे पाणी यवनांनी प्यायले होते. नकळत मुसलमानांनी शिवलेले खाल्ले गेले होते. तेवढ्या कारणासाठी धर्म नष्ट झाला. म्हणजे धर्म लाजाळू बनला. लाजाळू नावाचे एक झाड असते. आपण त्या झाडाला स्पर्श केला की त्या झाडाची पाने सुकंचित होतात व हात बाजूला करताच ती पाने पुन्हा पूर्ववत विकसित होतात. परंतु येथे धर्म तर असा संकुचित झाला की पुन्हा तो कधीच विकसित होऊ शकणार नाही. जिवंतपणीच ते लोक मरून गेले. त्यांचा धर्म मरून गेला. त्यांचे राम, कृष्ण आणि परमात्मा मरून गेले. जे शाश्वत समजले जाते तेच नष्ट झाले. वास्तविक लोक ज्याला धर्म समजत होते ती शाश्वत धर्माच्या नावावर रूढ असणारी कुरीती होती, दुष्ट रूढी होती. आम्ही धर्माच्या आश्रयाला का जातो? आम्ही धर्माला शरण का जातो? कारण आम्ही मरणशील आहोत आणि धर्म ही अशी एक ठोस गोष्ट आहे की तिला शरण जाऊन आम्ही अमर बनू शकतो. धर्म जर केवळ स्पर्शाने किंवा बाटण्याने नष्ट झाला तर तो आमचे रक्षण काय करणार? आम्हाला कोणी मारले तर आम्ही मरतो व येथे हा धर्म फक्त शिवाशिवाने व उष्टेखाण्याने नष्ट होतो. आम्ही तलवारीने कापलो गेलो तर मृत होऊ आणि धर्म फक्त स्पर्शाने नष्ट होतो. कसला हा आमचा धर्म? वाईट रूढी, खराब चालीपद्धती नष्ट होत असतात, सनातन नष्ट होत नसते. सनातन ही अशी ठोस वस्तू आहे की जिला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि खाणेपिणे तर दूर, पण या पृथ्वीवर निर्माण झालेली कोणतीही वस्तू तिला स्पर्शही करू शकत नाही. असे सनातन कसे नष्ट होईल? अशाच काही वाईट रूढी अर्जुनाच्या काळात होत्या. अर्जुन त्यांच्या आहारी गेला होता व म्हणून त्यांचे विलाप करीत, शोक करीत नम्रपणे सांगितले की कुलधर्म हा सनातन धर्म आणि या युद्धामुळे हा सनातन धर्म नष्ट होईल. कुलधर्म नष्ट झाल्याने आम्हाला अनंतकालापर्यंत नरकवास भोगावा लागेल. यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला विचारले की तुझ्यामध्ये हे अज्ञान कुठून उत्पन्न झाले? तेव्हा निश्चितच ती कुरूढी होती. म्हणून श्रीकृष्णाने त्यांचे निराकरण केले, खंडन केले व सांगितले की आत्मा हा सनातन आहे. जर तुम्ही आत्म्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जाणत नसाल तर सनातन धर्मांमध्ये तुमचा अद्याप प्रवेश झाला नाही असे समजावे. जर हा सनातन शाश्वत आत्मा सर्वांच्या शरीराला व्यापून आहे तर कोणाचा शोध घ्यायचा? यावर श्रीकृष्ण म्हणतात, अव्यक्तो यमचिंतो यमविकार्यो यमुच्यते सत्मादेव विवित्वेन नानुशोचितुम हर्षी. हा आत्मा अव्यक्त आहे, जो इंद्रियांना अगोचर आहे.
इंद्रियांद्वारे आत्म्यांचे स्वरूप समजू शकत नाही किंवा जीवात्म्यांचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. अर्थात इंद्रिय व विषय यांचा संयोग जोपर्यंत असतो तोपर्यंत आत्म्यांचे अस्तित्व असूनही त्याचा स्पष्ट बोध होत नाही. तो अचिंत्य आहे, असंकल्पनीय आहे. जोपर्यंत मन आणि मनातील विचार व भावनांचे तरंग आहे तोपर्यंत त्या शाश्वतला आम्ही पाहू शकत नाही, त्याचा उपभोग घेऊ शकत नाही किंवा त्यात प्रवेश करू शकत नाही, कारण तो मनालाही अगोचर आहे. म्हणून मनाचे नियमच करणे, मनाचा निरोध करणे आवश्यक आहे. किंवा समजून घेण्याची दुर्दम्य इच्छा ठेवलीत तर तुम्ही मोह प्रबल असतो, त्यामुळे सर्व ऐकून समजून घेऊनही श्रीकृष्णाने यापूर्वी सांगितले आहे की असत वस्तूला अस्तित्व नसते, ती शाश्वत नसते, ती क्षणभंगुर असते. आणि ते सत म्हणजे सत्य आणि ते तिन्ही काळात शाश्वत असते, तिन्ही काळात त्याचा अभाव असते. हे सत म्हणजे आत्मा होय. आत्माच अपरिवर्तनशील, शाश्वत, सनातन व अव्यक्त आहे. या गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या आत्म्याला फक्त तत्वदर्शी लोक पाहू शकेल. विद्वान, पंडित किंवा वैभवसंपन्न असणारा मनुष्य त्याचे स्वरूप पाहू शकणार नाही, परंतु तत्वदर्शी लोक मात्र त्याला पाहू शकले. श्रीकृष्णांनी पुढे सांगितले आहे की तत्व म्हणजेच परमात्मा होय. मनाच्या निरोधकालाच साधक या परमात्म्यांचे दर्शन घेऊ शकतो, त्यांच्यात प्रवेशही करू शकतो. तेव्हा साधकाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. तेव्हा स्वतःच्या आत्माही ईश्वरीय गुणांचे युक्त असल्याने त्याला दिसते. आत्माच सत्य, सनातन व परिपूर्ण असल्याचे त्याला समजते. तो अचिंत्य, अकल्पनीय आहे हे तो जाणतो. आत्मा हा असा अचिंत्य, अघोरच, अविकारी व अपरिवर्तनशील आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्म्यांचे हे स्वरूप जाणून नश्वर शरीराबद्दल शोक करण्याचे तू सोडून दे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या विचारात असणारा विरोधाभास दाखवून त्याचे शोक करणे असे अयोग्य आहे ते सांगत आहेत. अथ चैन्य नित्यजात नित्यन मनसे मृतम तथापि त्व महाबाहो नैव शोचितुमर्हसि. हे अर्जुना, हा आत्मा सदा जन्म घेतो व सदा मरतो असे जरी तुला वाटत असेल तरी सुद्धा तू महाबाहो, तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण जातश्च तु ध्रुवो मृत्युर्ध्रुव जन्म मृतश्च तस्मादपरिहार्येत न त्व शोचितुमर्हसि. जो जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. जन्ममृत्यूचे हे चक्र असेच फिरत राहणार आहे. तेव्हा ज्यावर काही उपाय नाही, ही गोष्ट अटळ आहे, त्याचा शोक करणे अयोग्य आहे. असा शोक करणे म्हणजेच दुसऱ्याला दुःखाला आमंत्रित करण्यासारखे आहे. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधानान्येव तत्र का परिदेवना. अरे अर्जुना, ही सर्व भूते, हे सर्व प्रमाणपत्रे प्राणीमात्र जन्माच्या म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात, अशरीरी असतात आणि मृत्यूनंतरही ते अव्यक्तच असतात, अशरीरीच असतात. म्हणजे जन्माच्या पूर्वी व मृत्यूनंतर ते प्राणीमात्रांचे स्वरूप अव्यक्तच असते. फक्त जन्म व मृत्यूंच्या मधल्या काळात ते प्राणीमात्र शरीर धारण करीत असतात. म्हणजे त्याची ही मधली स्थिती फक्त दृश्य असते, व्यक्त असते. तेव्हा या परिवर्तनाबद्दल तू व्यर्थ चिंता किंवा शोक करू नकोस. पुढे या अव्यक्त आत्म्यांचा शोक अशा प्रकारे पाहतो ते सांगितले आहे. आश्चर्यवत्पश्यति कच्छिदेन माच्छर्यवद्वत्ति तथैव चान्य आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वा एष वेद न चैव कृच्चित. यापूर्वी श्रीकृष्णांनी म्हटले होते की तत्वदर्शी लोक आत्म्याला पाहू शकतात व येथे या तत्वदर्शनाच्या दुर्बलतेवर प्रकाश टाकला आहे. हे म्हणतात तत्वदर्शन करणारे लोक हे महापुरुष असतात व ते फार दुर्मिळ असतात आणि असे काही महापुरुष या आत्म्याकडे आश्चर्य व अद्भुत म्हणून पाहतात. केवळ ऐकतच नाही तर त्याला प्रत्यक्ष पाहतात व दुसरे काही महापुरुष आश्चर्यकारक म्हणून त्यांचे वर्णन करतात. अर्थात जे पाहू शकतात तेच त्याचे यथार्थ वर्णन करू शकतात. दुसरे काही साधक त्याला आश्चर्याने ऐकतात. सर्वांनाच असे ऐकता येत नाही, कारण ही गोष्ट फक्त अधिकारी साधकांनाच साधते, इतरांना नाही. अरे अर्जुना, कोणी तर ऐकूनही या आत्म्याचा मुळीच जाणू शकत नाही, कारण त्याची तेवढी कठोर साधना नसते. कठोर साधना नसेल तर मनाचा निरोध कोठून होणार. तुम्ही लक्षावधी ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्यात, अगदी अर्थात किस काढून समजून घेतल्यास किंवा समजून घेण्याची दुर्दम्य इच्छा ठेवलीस तर मोह त्यांचा प्रबळ असतो. त्यामुळे सर्व ऐकून समजून घेऊनही थोड्या वेळाने तुम्ही तुमच्या सांसारिक उद्योगात मग्न होता. शेवटी श्रीकृष्ण निर्णय देतात. देही नित्यमर्धोय देहे सर्वस्य भारत तत्साम सर्वाणि भूतानि नत्व
शोचितुं महर्षी. अरे अर्जुना, सर्वांच्या शरीरात राहणारा आत्मा हा अवैद्य असतो. त्याला कधीही मारता येत नाही. तो अभंग असल्याने त्याला तोडता किंवा कापता येत नाही. तेव्हा कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करू नकोस. आत्म्याला सनातन आहे. आत्माच सनातन आहे. या तथ्यांचे प्रतिपादन करून त्यांच्या महानतेचे वर्णन करून हा प्रश्न येणे पूर्ण झाला. आता प्रश्न आहे की या सनातन सत्याची प्राप्ती कशी होईल? संपूर्ण गीतेचा त्यांच्या प्राप्तीचे दोनच मार्ग सांगितले आहे की एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा ज्ञानयोग. दोन्ही मार्गात केले जाणारे कर्म एकच आहे. त्या कर्माच्या अनिवार्यतेने भर देते. योगेश्वर श्रीकृष्ण पुढे ज्ञानयोगाबद्दल सांगत आहेत. स्वधर्ममपि चावेक्ष न विकस्मितुर्महर्षी धर्म्याद्वियुद्धाच्छेयोन्नत्य क्षत्रियस्य न विद्यते. अर्जुना, तुझ्या स्वधर्माचा विचार केलास तरी तुला घाबरण्याचे कारण नाही. कारण तुझा शास्त्रधर्म आहे व क्षत्रियांना धर्मयुद्धांमधून अधिक श्रेयस्कर परम कल्याणकारी असा दुसरा कोणताही मार्ग नाही. आतापर्यंत आत्मा शाश्वत आहे, आत्मा सनातन आहे, तोच एकमात्र धर्म आहे असे सांगितले गेले आहे. आता प्रश्न आहे असा की मग स्वधर्म म्हणजे काय? एकमात्र आत्मा म्हणजे धर्म आहे व तो तर अचल आहे, स्थिर आहे. मग धर्माचरण म्हणजे काय? आत्म्याकडे जाण्याचा जो मार्ग, ज्याला आत्मपंथ म्हटले जाते. ह्या मार्गांमध्ये प्रवृत्त होण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते. मनुष्य स्वभावातून उत्पन्न होणाऱ्या या क्षमतेचा स्वधर्म असे म्हटले गेले आहे. आत्मपथावर चालणाऱ्या साधकांना त्यांच्या स्वभावाच्या क्षमतेप्रमाणे महापुरुषाचे 4 श्रेणीत विभागले आहे. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या त्या 4 श्रेणी. साधनेच्या प्राथमिक अवस्थेत प्रत्येक साधक शूद्र असतो, म्हणजेच तो उत्प्लज्ञ असतो. तासनतास भजनाला बसून तो 10 मिनिटेही मनाला स्थिर करू शकत नाही. तो प्रवृत्तीचे मायाजालही भेदू शकत नाही. या अवस्थेमध्ये महापुरुषांची सेवा केल्यास त्यांच्या स्वभावात सद्गुणांचा प्रादुर्भाव होतो व मग तो वैश्य श्रेणीचा साधक बनतो. आत्मिक संपत्ती ही स्थिर संपत्ती आहे व या अवस्थेत साधक आत्मिक संपत्तीचा हळूहळू संग्रह करण्यास व गोपालपण म्हणजेच इंद्रियांचे रक्षण करण्यास सक्षम बनतो. काम, क्रोध इत्यादी विकारांची इंद्रियांची हिंसा होत असते, तर विवेक वैराग्याचे त्यांचे संरक्षण होत असते. परंतु प्रकृतीला निर्बीज करण्याची क्षमता वैश्य श्रेणीच्या साधकात असत नाही. क्रमश उन्नती करता करता साधकांमध्ये तिन्ही गुणांचा प्रतिकार करण्याची क्षमता म्हणजे क्षत्रियत्व निर्माण होते. या अवस्थेत प्रकृती व तिच्या विकारांचा नष्ट करण्याची क्षमता साधकांमध्ये निर्माण होते व म्हणून युद्धाला येथूनच आरंभ होतो. क्रमश साधना करीत करीत साधकासेवट ब्राह्मत्वाची श्रेणी प्राप्त करतो. या अवस्थेत मनोनिग्रह, इंद्रिय दमन, धारावाही चिंतन, सरलता, अनुभव व ज्ञानप्राप्ती ही लक्षणे साधकांमध्ये प्रकट झालेली दिसून येतात. या प्रकारे साधन करीत करीत साधक शेवटी ब्रह्मामय होऊन जातो की येथे त्यांचे ब्रह्मत्वही उरत नाही. विंध्यनगरीचा राजा जनक यांच्या दरबारात महर्षी याज्ञवल्क्य यांनी चक्रायन, उबस्ती, कहोल, आरुणी, उद्दालक व गार्गी यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की ज्याला आत्मसाक्षात्कार होतो तोच ब्राह्मण होय. लोक, परलोक व समस्त प्राण्यांच्या अंतरंगात आत्म्याचाच अधिकार असतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, तारांगण, अंतरिक्ष, आकाश एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षण आत्म्याच्या अधिपत्याखाली असतो. हा तुमचा आत्मा अंतर्यामी, अमृतमय आहे, अमर आहे, तो अक्षर आहे व या वाचून भिन्न असणारे सर्व नाशवंत आहे. मृत्यूलोकात राहणाऱ्या कोणत्याही साधकाचे या अक्षर आत्म्याला व जाणता हवन केले, तप केले, हजारो वर्ष यज्ञकर्म केले तरी ते सर्व कर्म व्यक्त असते. या अक्षरतत्वाला न जाणता जो कोणी मरतो तो दयनीय आहे, कृपण आहे. जो या अक्षराचे ज्ञान प्राप्त करून घेतो व मग मरतो तो ब्राह्मण होय. येथे अर्जुन हा क्षत्रिय श्रेणीचा साधक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो क्षत्रिय आहे त्याला युद्धाच्या व्यतिरिक्त दुसरा श्रेयस्कर कल्याणकारी मार्गच नाही. पण क्षत्रिय म्हणजे काय? प्राय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जन्माचे ठरतात आणि समजले जाते. म्हणजे जातीनुसार हे वर्ग पाडले गेले आहे. याला 4 वर्ण असे म्हणतात, परंतु हे बरोबर नव्हे. शास्त्रकारांनी स्वतः क्षत्रिय म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय हे सांगितलेले आहे. या ठिकाणी त्यांचा फक्त शास्त्रांविषयी सांगितले आहे व पुढे 18व्या अध्यायापर्यंत वर्ण म्हणजे नेमके काय याचे समाधानकारक उत्तर दिले आहे. या वर्णामध्ये कसे परिवर्तन होते हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
श्रीकृष्णांनी सांगितले, चातुर्वर्ण्य मया सृष्ट, चारही वर्णाच्या सृष्टी ही निर्माण केली आहे. म्हणजे सर्व लोकांना या 4 वर्णात विभागले असे समजायचे का? श्रीकृष्ण म्हणतात, नाही. गुणधर्म विभागश, गुणांच्या माध्यमातून कर्मांची 4 भागांची विभागणी केली. आता ज्या कर्माची विभागणी केली ते कर्म कोणते ते पाहणे आवश्यक आहे. गुण परिवर्तनशील असतात आणि उचित साधनेद्वारे तामस गुणातून राजस गुणात व राजसमधून सात्विक गुणात प्रवेश मिळत जातो व शेवटी साधक स्वभावामुळे गुणाचे ब्राह्मण बनतो. त्यावेळी ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवून देणारी योग्यता त्या साधकांमध्ये असते. वर्णसंबंधी प्रश्नाला येथे आरंभ होतो आणि 18व्या अध्यायात ते पूर्ण होतो. श्रीकृष्णाचे म्हणणे मत असे आहे, श्रेयांश धर्मो विगुण परमार्थात्व निष्ठितात. स्वभावात उत्पन्न झालेली धर्मांमध्ये प्रवृत्त होण्याची क्षमता ज्या स्तरावर असते ती भले गुणरहित शूद्र श्रेणीची असली तरी ती परमकल्याणकारी असते. कारण आपण क्रमश तेथूनच आपल्या उत्थानाची सुरुवात करीत असतो. आपल्यापेक्षा वरच्या लोकांची नक्कल केल्याने साधक नष्ट होऊन जातो. येथे अर्जुन क्षत्रिय वर्गातील साधक आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की, अर्जुना, अरे तुझा स्वभाव धर्म व स्वभावनारूप तुझी योग्यता आणि युद्धामध्ये प्रवृत्त होण्याची तुझी क्षमता पाहून असे वाटते की तू वृथा भय बागडू नयेस. क्षत्रियाला त्याचा इतका दुसरा कल्याणकारी मार्ग, श्रेयस्कर कर्म दुसरे कोणतेही नाही. याच विषयावर प्रकाश टाकीत योगेश्वर कृष्ण पुढे म्हणतात, युदृच्छाचोपपन्य स्वर्गत्वा रमपा वृत्तम सुखिन क्षत्रिया पार्थ लभ्यन्ते युद्धमी दृश्यम. पार्थिव शरीराला रथ बनवून यचूक लक्ष्यवेध करणाऱ्या अर्जुना, दैवयोगे आपोआप उघडले गेलेले स्वर्गांचे द्वाररूपी हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभत असते. क्षत्रिय क्षेत्रातील साधकांमध्ये 3 गुणांवर विजय मिळवण्याची क्षमता असते. यांच्यासाठी स्वर्गाचे द्वार नेहमी उघडलेले असते, कारण त्यांची दैवी संपत्ती पूर्णपणे अर्जित केलेली असते. स्वर श्वास यामध्ये मनाचा स्थिर ठेवण्याची त्याची क्षमता असते. हेच उघडलेले स्वर्गाचे द्वार होय. स्वर अथवा श्वासात भ्रमण करण्याची शक्ती यांच्यामध्येच असते. श्रेय क्षेत्रज्ञांचे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होत असते, कारण यांच्यातच संघर्ष करण्याची शक्ती असते. जगात अनेक लढाया होत असतात. हे सर्व अविवेकाने लढत राहतात. अनेक जाती लढतात, परंतु या सर्व युद्धात जिंकणाऱ्यालाही शाश्वत विजय मिळत नाही. हे कसले लढणे? हा तर सूड असतो, जो ज्याला जितका दाबवण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न करतो, कालांतराने तो तितकाच दबला जातो. ही कसली लढाई व हा कसला विजय? येथे स्वर्गप्राप्तीऐवजी इंद्रियांना पीडा देणारा शोक दुःख निर्माण होते. शेवटी शरीरही नष्ट होते. वास्तविक संघर्ष तर क्षेत्रांमधील असतो व एकदा विजय मिळवल्यानंतर प्रकृतीचे कायमचे नियमच होते. उत्पत्तीच्या कारणाचा विरोध होतो व परमपुरुष परमेश्वराची प्राप्ती होते. हा असा विजय आहे की त्यानंतर पराभव नसतो. अथ चेत्त्वमिम धर्म संग्राम न करिष्यसि ततस्वधर्म कीर्तीच हित्वा पापमाश्यासि. तेव्हा असे हे धर्मयुद्ध की ज्यामुळे परमधर्म परमात्म्याची प्राप्ती होते ते तू केले नाहीस, तर स्वधर्म म्हणजे स्वभावजात संघर्षाची असणारी क्षमता तू गमावून बसशील व पापाचा धनी होऊन तुझी अपकीर्ती होईल. अपकीर्ती कशी होईल ते सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति तेव्ययाम संभवितस्य चार्कीर्तिर्मरणादतिरिच्यते. सर्व लोक सतत तुझी अपकीर्ती गात राहतील. आजही पदच्युत झालेल्या महात्म्यांमध्ये विश्वामित्र, पराशर, निमी, शृंगी यांची गणना होते. अनेक साधक साधना करीत असतात, आपल्या धर्माच्या बाबत विचार करीत असतात. लोक आपल्याबद्दल काय म्हणतील याबद्दलही ते विचार करीत असतात, कारण त्यांचे म्हणणे साधनेला प्रेरणादायी ठरते. साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत साधकांना लोकांचे मत सहानुभूत ठरते. जे पुरुष सन्माननीय आहेत, प्रतिष्ठित आहेत, त्यांना अपकीर्ती मरण्यापेक्षाही अधिक दुःखदायक, क्लेशदायक वाटते. भयाद्रना दुपरत मश्यन्ते त्वा महारथा एषा चत्व बहुमतो भूत्वा यशाशी लाघवम. हे महारथी, आजपर्यंत तुझ्या यशाची, पराक्रमाची वाखाणणी करीत होते. ज्यांच्या दृष्टीने तू महापराक्रमी होतास, हे सर्वजण तुझ्या या कृत्याने तुला
तुच्छ लेखतील. तू केवळ भीतीमुळे रणांगणात सोडून पळालास असे समजून तुला ते भित्रा समजतील. हे महारथी कोण? आत्मपताच्या मार्गावर खडतर परिश्रम घेत पुढे जाणारे साधक हे ते महारथी होत. त्याचप्रमाणे तितकेच परिश्रम घेत अविद्येकडे खेचणारे काम, क्रोध, लोभ व मोहादी विकारही महारथीच आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे सर्व महारथी तुझी किंमत कमी समजू लागतील. इतकेच नव्हे तर अवाच्य वादाच्च बहुन वदिष्यन्ति तवाहिता निंदनत्वश्च सामर्थ्य तेतो सुखतरनुत्किम. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची, पराक्रमाची निंदा करतील व जे बोलू नये असे पुष्कळ बोलतील. अरे मनुष्यात एखादा दोष दिसला की चारही बाजूस निंदेचा व अपशब्दाचा त्यांच्यावरच वर्षाव होतो व जे बोलू नये ते बोलून लोक उपहास करतात. ह्यापेक्षा अधिक दुःखदायक काय असू शकते? हतो वा पाश्यंसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. हे कुंतीपुत्रा, या युद्धात मेलास तर तुझा स्वर्ग मिळेल. स्वर अर्थात श्वासामध्ये विहीर करण्याची तुझ्यात क्षमता येईल व त्यांच्यामध्ये भौतिक गोष्टींमध्ये रममाण होण्याचे वृत्तींचा निरोध होईल. परमेश्वरमय होण्यास, सहानुभूत होण्याची दैवी संपदा तुझ्या हृदयात पूर्णतः प्रवाहित होईल व युद्धात विजयी झालास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. महामहिम स्थिती तुला प्राप्त होईल. म्हणून अर्जुना, युद्धाचा निश्चय करून उठ. साधारणतः लोक या श्लोकाचा अर्थ असा समजतात की जर युद्धात तू मेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल व जिंकलास तर तू पृथ्वी तलावावरील राज्य प्राप्त होईल. परंतु यापूर्वी अर्जुनाला स्पष्ट सांगितले आहे, भगवान, केवळ पृथ्वीचेच नव्हे तर त्रैलोक्याचे राज्य जरी मला प्राप्त झाले किंवा देवतांचे स्वामीपद म्हणजेच इंद्रपद प्राप्त झाले तरी माझ्या इंद्रियांचे शोषण करणारा हा शोक जर नष्ट होणार नसेल तर मला हे काहीही नको. अरे एवढेच जर त्या युद्धाने मिळणार असेल तर गोविंद हे युद्ध कशाला करायचे? मी ते मुळीच करणार नाही. तरीही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुन, अरे तू लढ. तू जिंकलास तर तुला पृथ्वीवरचे राज्य मिळेल व मेलास तर स्वर्ग मिळेल. म्हणजे येथे श्रीकृष्णांनी अर्जुनाला नवीन काय सांगितले व काय दिले? अर्जुन सत्य व श्रेयाची इच्छा करणारा शिष्य होता. त्याला सद्गुरू श्रीकृष्णांनी सांगितले की शस्त्र व शस्त्रज्ञ ह्यांमधील संघर्षात जरी शरीराचे आयुष्य संपण्यापूर्वी तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकला नाही तरी तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. म्हणजे स्वर अर्थात श्वासात विहार करण्याची क्षमता तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्यात दैवी संपदा समाविष्ट होईल आणि जर या संघर्षात यशस्वी झाला तर तुम्ही महिम म्हणजे सर्वात महान परब्रह्मांच्या महिम्यांचा उपभोग घेऊ शकाल. महामहिम स्थिती प्राप्त करू शकाल. म्हणजे जिंकलात तर सर्वस्व म्हणजेच महामहिमत्व प्राप्त करू शकाल व हरलात तर दैवत्व प्राप्त करू शकाल. संघर्षात भाग घेतल्याने दोन्ही बाजूंचे लाभच होणार आहे. यावरच भर देत श्रीकृष्ण पुढे म्हणत आहे, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजये तय्यो युद्धाय युयुष्व नैन पापमाश्वासी. अर्जुना, या प्रकारे सुख दुःख, लाभ हानी आणि जय पराजय हे सारखेच समजून तू युद्धाला तयार हो. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. म्हणजे येथे सुखामध्ये सर्वस्व प्राप्ती व दुःखात देवत्वाची प्राप्ती होणार आहे. जय झाला तर महामहिमत्व आणि पराजय दैवी संपदेवर अधिकार प्राप्त होईल. तेव्हा आपला लाभ व नुकसान याच्या साकल्याने विचार करून तू लढायला तयार हो. लढल्याने दोन्ही प्रकारे तुझा फायदाच आहे व लढल्याने तुला पाप लागणार नाही. म्हणून तू युद्धात तयार हो. एषा तेभिहिता साङ्ख्ये बुद्धियोगे त्विमा शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहास्यसि. हे अर्जुना, तुला येथेपर्यंत ज्ञानयोगातील बुद्धींविषयी सांगितले. तू म्हणशील, कोणती बुद्धी, कोणते ज्ञान? तर युद्ध कर. हेच ज्ञानयोग म्हणजेच काय? तर आपल्या अस्तित्वाकडे बघून लाभहानीचा नीट विचार करावा. ही यात आपण जिंकलो तर महामहिम स्थिती प्राप्त होईल आणि हरलो तर देवत्व मिळेल. म्हणजेच दोन्हीकडून लाभ मिळेल व युद्ध नाही केले तर ते सर्व लोक आपला अपहार करतील. आपण भयाने रणांगणातून पळून गेलो तर समजतील व मग आपली अपकीर्ती होईल. अशा प्रकारे आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवून विचार करणे व युद्ध करायला तयार होणे हाच ज्ञानयोग आहे. साधारणतः लोकांचा असा गैरसमज असतो की ज्ञानमार्गात कर्म करावे लागत नाही. हे म्हणतात की ज्ञानयोगात कर्म असतच नाही.
ती तर शुद्ध आहे. मी बुद्ध आहे, मी चैतन्य आहे असं ब्रह्मास मी गुणातच मिसळतात. अरे अरे असे समजून ती स्वस्थ बनून राहतात. योगेश्वर श्रीकृष्णाच्या मते हा ज्ञानयोग नाही. ज्ञानयोगातही तेच कर्म करावे लागते जे निष्काम कर्मयोगात केले जाते. दोन्ही मार्गामध्ये फक्त दृष्टिकोनाचाच फरक आहे. ज्ञानमार्गी मनुष्य आपली स्थिती समजून आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून कर्म करीत असतो. दोन्ही मार्गात कर्म एकच आहे आणि ते करावेच लागते. केवळ कर्म करण्याचे दृष्टिकोन दोन आहेत. अर्जुना, याच विचारांचा आता तू निष्काम कर्मयोगाच्या संदर्भात ऐक. निष्काम कर्मयोगाने युक्त झालेला तू कर्मबंधनाचा नाश उत्तम प्रकारे करशील. श्रीकृष्णाने येथे प्रथमच कर्म हा शब्द उच्चारलेला आहे, परंतु कर्म म्हणजेच काय हे स्पष्ट केले नाही. कर्म म्हणजे काय येथे सांगितले नसते तर त्याला कर्माच्या वैशिष्ट्यांवर त्यांचा प्रकाश टाकला आहे. नेहाभिक्रमणाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमोक्षस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या निष्काम कर्मयोगामध्ये आरंभिलेल्या कर्मांचा अर्थात बीजाचा नाश होत नाही. निष्काम भावामुळे कर्म केलेले असल्याचे मर्यादित कर्मफलाचा दोष येथे उत्पन्न होत नाही. या निष्काम कर्माचे, या धर्माचे अल्प आचरणही जन्ममृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करते. तुम्ही हा कर्मयोग समजून घ्या. या प्रकारे थोडे तरी आचरण करा. बीज रुजवा. हे बीज कधीच नष्ट होत नाही. जड प्रकृतीमध्ये या बीजरूपी सत्याला नष्ट करण्याची क्षमता नसते, किंवा हे सत्य पूर्णपणे नष्ट करण्याचे कसले शस्त्रही तिच्याजवळ नसते. प्रकृती त्यावर आवरण घालू शकते किंवा थोडा विलंब लागू शकते, परंतु आरंभिलेल्या कर्माचा नष्ट करू शकत नाही. पुढे श्रीकृष्ण म्हणतात की अगदी भयाभयंकर महाभयंकर पापीसुद्धा या ज्ञानरूपी नौकेनं निसंदेह तरून जाऊ शकतो. नेमकी हीच गोष्ट येथे सांगितली आहे. ते म्हणतात, हे अर्जुना, निष्काम कर्मयोगाने बीजारोपण कर. या बीजाचा कधीही नाश होत नाही. यात विपरीत फळरूपी दोषही प्राप्त होत नाही. जसे स्वर्ग, वृद्धी, सिद्धी देऊन हा रोग तुम्हाला मध्येच सोडून देत नाही, व तुम्ही जरी हा योग मध्ये सोडून दिला तरी तो तुमचा उद्धारच करतो. या धर्माचे, या निष्काम कर्मयोगाचे अल्पसे आचरण जन्ममृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करते. अनेक जन्म संसद्धस्ततो यती परागतिम. हा कर्मयोग अनेक जन्मानंतरही मनुष्याला परमगतीकडेच नेतो. या संदर्भात श्रीकृष्ण पुढे म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा हांतताक्ष बुद्धो वयासायी नाम. निष्काम कर्मयोगात एकच व्यवसायात्मक म्हणजे निश्चयात्मक बुद्धी असते व क्रिया व परिणामही एकच असतो. त्यामुळे आत्मिक संपत्तीचा विकास होतो. आत्मिक संपदा स्थिर असते. प्रकृतीच्या द्वंद्वामुळे आत्मिक संपदा हळूहळू अर्जित करणे यालाच व्यवसाय किंवा निश्चय म्हणतात. ज्यांच्याजवळ ही निश्चयात्मक बुद्धी नसते, म्हणजे जे लोक अनेक प्रकारच्या इच्छा ठेवतात, ते लोक भजन पूजन करू शकत नाही असे श्रीकृष्णांचे म्हणणे आहे. कारण त्यांच्या बुद्धीला अनेक प्रकारचे फाटे फुटलेले असतात. यामिमां पुष्पिता वाच प्रवदन्ता विपक्षित वेदवादरता पार्थ ज्ञानदस्तीति वादिन कामात्मान स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदान भोगे क्रियाविशेष बहुला भोगेश्च यगती प्रती. हे पार्था, विषयभोगात तत्पर असणारे, वेदाच्या अर्थवादात रथ असणारे स्वर्गसुख हेच परमलक्ष्य मानून त्याखेरीज दुसरे मोठे सुख नाही असे समजणारे व सांगणारे, तंटपूजे ज्ञान असणारे असे अविवेकी लोक, जन्ममृत्यूफल देणारी आणि भोग व ऐश्वर्य यांची प्राप्ती संबंधात जिच्यामध्ये पुष्कळ क्रिया सांगितल्या आहे अशी वेदवचने सांगतात व वेदाच्या दिखाऊ शोभायुक्त वाणीच्या आधाराने ते बोलतात. या अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते. त्यामुळे हे कर्मफल सांगणाऱ्या वेदवाक्यांना प्रमाण मानतात, स्वर्गाला श्रेष्ठ समजतात. त्यांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असल्याचे ते अनेक कर्मकांडात मग्न होतात. परंतु विविध कर्मकांड करीत असतात. मग ह्या कर्मकांडे अनेक प्रकारची कर्मानुष्ठाने म्हणजे कर्म नव्हे का? श्रीकृष्ण म्हणतात, नाही. कर्मकांडे म्हणजे कर्म नव्हे तर कर्म ही एक निश्चित क्रिया आहे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी येथे दिले आहे. येथे त्यांनी एवढेच म्हटले आहे की अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त नसल्याचे विविध प्रकारच्या कर्मकांडात हे व्यक्त असतात व त्यासाठी वेदवाक्याचे प्रमाण देऊन रोचिक वाणीत
ते आपले म्हणणे व्यक्तही करतात. मग याचा परिणाम काय होतो? भोगेश्वर संयुक्तांना तया पत्यचेतसा व्यवसायित्मिका बुद्धी सामोदो विधीयते. अर्जुन, या वेदाच्या अर्थवादात मग्न झालेल्या, वेदवाक्यप्रमाण मानणाऱ्या लोकांच्या वाणींचे हे प्रभावित होतात. ज्यांची विवेकदृष्टी नष्ट होते, त्यांना काहीही प्राप्त होत नाही. या वाणींचे मोहित झालेले लोक इंद्रिय भोगात आणि भौतिक ऐश्वर्यात अतिशय आसक्त होतात. अशा पुरुषांना अंतःकरणात कार्याकार्यात निश्चय करणारी बुद्धी उद्भवत नाही. भगवंताच्या ठिकाणी दृढ होणारी, स्थिर होणारी बुद्धी यांच्यात निर्माण होत नाही. अशा या अविवेकी लोकांची वाण कोण ऐकते? तर भौतिक विषयभोगात, इंद्रिय भोगात, ऐश्वर्यात जे आसक्त झालेले असतात तेच लोक अविवेकी लोकांचे बोलणे ऐकतात. अधिकारी, विवेकी, स्थिर बुद्धीचे लोक यांच्या बोलण्याचे मोहित होत नाही. परंतु अविवेकी लोक मात्र मोहित होतात व त्यामुळे आत्मसुखी देणारी, आदित्वात प्रवेश देणारी निश्चयात्मक बुद्धी यांच्यात निर्माण होत नाही. त्यांचे चित्त आत्मज्ञानात कधीही स्थिर होऊ शकत नाही. प्रश्न असा निर्माण होतो की वेदवादरत जे वेदाच्या अर्थवादात मग्न असतात तेही चूक करतात का? यावर श्रीकृष्ण म्हणतात, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रगुण्यो भावार्जुन निर्दत्वो नित्यसत्वस्थो निर्योग्यश्रेम आत्मवान. हे अर्जुना, त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे त्रैगुणांनी युक्त असणारे वेद प्रकृतीच्या 3 गुणांविषयीचा प्रतिपादन करतात. यांच्या पुढचे यांनाही माहीत नसते. तेव्हा निस्त्रगुण्यो भावार्जुन, तू त्रिगुणातीत हो, त्रिगुणांच्या अनुभवापलीकडे जा. पण अशा प्रकारे यावर श्रीकृष्ण म्हणतात, निर्द्वंद सुखदुःखादी द्वंद्वापासून अलिप्त, सतत सात्विक गुणांची संपन्न व योगमोक्षांदी स्वार्थात न पडता म्हणजेच त्या संबंधीच्या काळजीतून मुक्त होऊन आत्म्यांना स्थिर हो, आत्मनिष्ठ हो. श्रीकृष्ण म्हणतात, जो अशा प्रकारे स्त्रीगुणांच्या पलीकडे जाऊन आत्मनिष्ठ बनतो तो ब्रह्म म्हणजे काय ते जाणू शकतो व जो ब्रह्माला जाणतो तोच विप्र होय. यावानर्य उदपाने सर्वत संप्लुतोदके तन्वानवर्षु वेदेषु ब्रह्मानश्च विजानत. चोहोकडून परिपूर्ण भरलेला जलाशय प्राप्त झालेल्या मनुष्याला लहान जलाशयाची जेवढी उपयुक्तता, जेवढे प्रयोजन असते तेवढेच ब्रह्म जाणणाऱ्या ज्ञानसंपन्न ब्राह्मणाला वेदांचे प्रयोजन असते. तात्पर्य हेच की जो वेदांच्या पलीकडे जातो व जो ब्रह्माला जाणतो तोच ब्रह्मांड होय. तेव्हा तो अर्जुना, तू सुद्धा असा सात्विक गुणांनी संपन्न होऊन वेदांच्या पलीकडे जा व ब्रह्मांड बन. अर्जुन जन्माने क्षत्रिय होता आणि येथे श्रीकृष्ण म्हणतात ब्रह्मांड बन. हे कसे काय? ब्राह्मण, शास्त्रीय इत्यादी वर्ण म्हणजे मनुष्य स्वभावातील क्षमतेचे, सामर्थ्याचे नाव आहे. हे वर्ण कर्मप्रधान आहे. जन्माने निर्धारित होऊन जी रूढी नसते. ज्याला गंगेचे जल उपलब्ध आहे त्याला शूद्र जलाशयाचे काय प्रयोजन? त्याच प्रकारे ज्याने ब्रह्माला साक्षात जाणले आहे त्या आत्मसाक्षात्काराची महापुरुषाला, त्या ब्राह्मणाला वेदांचे विशेष प्रयोजन उरत नाही. मात्र वेदांची गरज नक्कीच असते, कारण मागून येणाऱ्यांसाठी त्यांची उपयुक्तता नसते. आता येथून पुढे कर्मयोगाच्या चर्चेला आरंभ झाला आहे. म्हणजे कर्म करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे याची श्रीकृष्णाला प्रतिपादन केले आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन न कर्मफले हेतुर्भुवा ते संगोऽसत्त्व कर्मणी. अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करणे एवढाच नाही, कर्मफलाचा तुला अधिकार नाही. अरे, तू असे समज की केलेल्या कर्मापासून तुला फळ मिळणारच नाही, म्हणून तू कर्मफळाला हेतुभूत होऊ नकोस. म्हणजे माझ्या कर्माचं अमुक फळ मला मिळेल असा हेतू मनाचा ठेवू नकोस आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस. म्हणजेच कर्माबद्दल अश्रद्ध बनू नकोस. योगेश्वर श्रीकृष्णांनी 39व्या श्लोकात प्रथमच कर्माचा उल्लेख केला, परंतु तेथे कर्म म्हणजे काय व ते कसे करावे ते सांगितले नाही. या श्लोकात त्या कर्मांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला आहे. हे अर्जुना, या कर्मामुळे तू सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होशील. 2. या कर्मात बीजाचा नाश होत नाही. कर्माचा आरंभ केल्यानंतर त्या कर्माला नष्ट करण्याची शक्ती प्रकृतीजवळ नाही. 3. स्वर्ग, वृद्धी, सिद्धी प्राप्त करून देणारे मर्यादित फलरूपी दोषही या कर्मांमध्ये नाहीत. 4.
या कर्माच्या अल्प आचरणाने मनुष्याचा जन्म मृत्यूसारख्या भयावह संकटातून बचाव होतो, त्याचा उद्धार होतो. परंतु श्रीकृष्णांनी ते कर्म कोणते हे उद्याप सांगितले नाही. याच्या अध्यायातील 41व्या श्लोकात त्यांनी म्हटले आहे. 5. अर्जुना, यात निश्चयात्मक बुद्धी एकच आहे, कृतीही एकच आहे. ज्यांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते ते अनेक क्रिया करतात. असे लोक भगवंताचे भजन करू शकत नाहीत का? यावर श्रीकृष्ण म्हणतात की अनंत वेदांनी मुक्त असणाऱ्या लोकांच्या बुद्धीला अनेक शाखा फुटलेल्या असतात व ते लोक वेदांच्या दिखाऊ शोभायुक्त वाणीत या क्रियांचे प्रतिपादन करीत असतात व त्यांच्या वाणीत प्रभाव ज्यांच्यावर पडतो त्यांची बुद्धी नष्ट होते, त्यांना अनंत जन्म मृत्यूरूपी फळ प्राप्त होते. म्हणून निश्चयात्मक क्रिया एकच असते, परंतु येथे ती क्रिया कोणती ते मात्र सांगितले नाही. 47व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण त्याचे फळ भोगण्याचा किंवा फळांची अपेक्षा करण्याचा तुला अधिकार नाही. तेव्हा तू फळाची आसक्ती धरू नकोस व कर्म करण्यात अश्रद्ध बनू नकोस. निरंतर आत्म्याच्या ठिकाणी रत राहा. परंतु कर्म म्हणजे काय ते येथेही सांगितले नाही. साधारणतः लोक हा श्लोक अधृत करतात व म्हणतात, काहीही करा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका. बस्स झाला निष्काम कर्मयोग. पण श्रीकृष्णांनी उद्याप कोणते कर्म करावे हे सांगितलेले नाही. येथे फक्त कर्म काय देते व ते करताना कोणती दक्षता घ्यावी यावर श्रीकृष्णांनी प्रकाश टाकला आहे. मूळ प्रश्न कर्म म्हणजे काय ते अजून तसाच आहे. त्यांचे विवरण श्रीकृष्णांनी अध्याय 3 व 4 मध्ये केले आहे. योगस्थ पूर्ण कर्मांनी सत्त्वा धनंजय सिद्धासिद्ध्यो सतो भूत्वा समत्व योग उच्यते. हे धनंजय, कर्मफलाची आसक्ती सोडून, अभिलाषा सोडून, सिद्धी व असिद्धीमध्ये समान भाव ठेवून तू कर्म कर. कोणते कर्म? तर निष्काम कर्म कर. समत्व योग्य उच्चते, म्हणजे या समत्व भावालाच योग असे म्हणतात. रिद्धिसिद्धी किंवा कर्माविषयीची आसक्ती मनाला समतोल बिघडतात. फळाची इच्छा मनात विषमता निर्माण करते. त्यासाठी अर्जुना, फळाची अभिलाषा धरू नकोस, पण कर्म करण्यात अशद्वही होऊ नकोस. समोर दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या सर्व वस्तूंविषयीच्या आसक्तीचा त्याग करून कर्मापासून होणारी प्राप्ती अप्राप्ती यांचा विचार न करता फक्त योगयुक्त होऊन तू कर्म कर. योगापासून चित्त विचलित होऊ देऊ नकोस. योग ही एक अशी पराकाष्ठेची स्थिती आहे, तशीच त्यामध्ये पारंपरिक स्थिती असते. प्रारंभिक स्थितीमध्ये आपली दृष्टी लक्ष्यावर असायला हवी. म्हणून योगावर दृष्टी ठेवून कर्माचं आचरण केले पाहिजे. समत्व भाव म्हणजे सिद्धी व असमर्थीमध्ये समभाव ठेवणे सिद्धी किंवा असिद्धी विचलित करू शकत नाही. मनात हर्ष खेद म्हणजे विषम भाव निर्माण होत नाही. अशी समबुद्धी असते, म्हणूनच त्याला समत्व योग असे म्हणतात. परमात्म्यांशी सत्मव एकरूपता प्राप्त करून देतो, म्हणून त्यास समत्व योग असे म्हणतात. असे सर्व कामनांचा योग करावयास असतो, म्हणून त्याला निष्काम कर्मयोग असे म्हटले गेले आहे. कर्म करावयाचे असते म्हणून त्याला कर्मयोग म्हटले आहे. परमात्म्यांशी मिलन करवितो म्हणून त्यास योग असे म्हटले आहे. या कर्मयोगात बौद्धिक पातळीवर अत्यंत दक्ष राहावे लागते, कारण यशापशाविषयी मनाचा समतोल ठेवणे, कर्माविषयी आसक्ती न ठेवणे, कर्मफलाची अभिलाषा न राखणे महत्त्वाचे असते. म्हणूनच या निष्काम कर्मयोगाला बुद्धियोग असेही म्हणतात. द्वरेन हैरन कर्म बुद्धियोगा धनंजय बंधो शरमानिच्छ कृपणा फलहेतव. हे धनंजया, अवर कर्म म्हणजे निष्कृष्ट कर्म, आसक्तीयुक्त कर्म ते बुद्धियोगापासून फार दूर असते. फलाची अभिलाषा ठेवणारे कृपण असतात. ते आत्म्यांमध्ये परमात्म्यांमध्येच कधी रत होत नाही. तेव्हा समत्व बुद्धियोगाचा आश्रय घे. अरे, इच्छेप्रमाणे फळ मिळाले तर त्यास कल्याण कुठून असणार? साधकाने तर मोक्षाचीही अभिलाषा ठेवता कामा नये, कारण वासनांपासून मुक्त होणे यालाच तर मोक्ष म्हणतात. फळप्राप्तीच्या चिंतनाने साधकाला वेळ वृथा वाया जातो आणि फळ प्राप्त झाल्यावर त्यामध्ये साधक गुंतून पडतो. त्याची साधना तिथेच समाप्त होते. मग पुढे तो भगवंताचे भजनपूजन काय करणार? तेथूनच तो विचलित होतो, कुमार्गाला लागतो. म्हणून समत्व बुद्धीने योगाचे आचरण कर. ज्ञानमार्गालाही श्रीकृष्णाने बुद्धियोग म्हटले होते. हा बुद्धियोग ज्ञानयोगांविषयी सांगताना स्पष्ट केला होता आणि तेथे निष्काम कर्मयोगालाही बुद्धियोग म्हटले जाते. वस्तुत दोन्हीमधील दृष्टिकोन वेगळा आहे. ज्ञानयोगात लाभहानीचा विचार करून त्याची चिकित्सा करून आचरण करावे लागते. निष्काम कर्मयोगामध्ये बौद्धिक स्तरावर समत्व राखावे लागते, म्हणून त्याला समत्व बुद्धियोग असेही म्हटले जाते. हे अर्जुना,
तू समत्व बुद्धियोगाचा आश्रय ग्रहण कर, कारण फलाची अभिलाषा ठेवणारे फार कृपण असतात. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृष्टे तस्माघोगाय युज्यस्व योग कर्मसु कौशल्यम. साम्य बुद्धीने युक्त असणारे पुरुष या लोकीच पाप व पुण्य या दोन्ही गोष्टींचा त्याग करतात. ते त्यात बुद्ध होऊन राहत नाहीत. म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्याचा प्रयत्न कर. योग कर्मसु कौशल्यम म्हणजे समत्व बुद्धीने कर्माचे आचरण करण्याचे कौशल्य हाच योग होय. या जगात कर्म करण्याच्या दोन पद्धती रूढ आहे. लोक कर्म करून फळाची अपेक्षा करतात व फळ मिळाले नाही तर ते कर्मच करू इच्छित नाहीत. योगेश्वर श्रीकृष्णांनी या कर्मांना बुद्धकारक म्हटले असून आराधनेला ते एकमात्र कर्म समजत आहेत. या अध्यायात त्यांनी कर्माचा केवळ उल्लेख केला आहे. 3ऱ्या अध्यायातील सुरुवातीच्या श्लोकात त्यांनी व्याख्या दिली आहे आणि 4थ्या अध्यायात कर्माचं स्वरूप विस्ताराने सांगितलेले आहे. परंतु श्लोकात सांसारिक परंपरा बाजूला ठेवून कर्म करण्याची कला सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही अत्यंत श्रद्धायुक्त भावनेने कर्म करा, परंतु फळावरील अधिकाराचा मात्र स्वेच्छेने त्याग करा. मग फळ कुठे जाईल? कर्म करणाऱ्यांचे हेच तर कौशल्य आहे. निष्काम साधकांनी समग्र शक्ती अशा प्रकारे केवळ कर्म करण्यासाठी वापरली जाते. आराधना करण्यासाठीच तर शरीराची गरज असते, परंतु केवळ कर्मच करीत राहायचे का, ही जिज्ञासा सुद्धा स्वाभाविक आहे. सदैव कर्मच करीत राहायचे की त्याचा काही परिणामही असू शकतो. कर्मज बुद्धियुक्ता ही फल यक्त्वा मनीषीन जन्मबंध विनिर्मुक्ता पद गच्छन्त्य नायमन. बुद्धियुगे असे ज्ञानी पुरुष कर्मांपासून निर्माण झालेल्या फळाचा त्याग करून जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतील व अत्यंत निर्दोष दुःखारहित असे अमृतमय स्थान प्राप्त करतात. अर्जुनाची दृष्टी त्रैलोक्याचे साम्राज्य व स्वर्गातील इंद्रप्रथ येथेपर्यंत समिती होते. या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या तरी ते युद्ध करायला तयार नव्हता. येथे श्रीकृष्ण एक नवीन तथ्य त्याला सांगतात की आसक्तिरहित कर्मद्वारा अनामय दुःखाच्या पलीकडील ब्रह्मानंद देणारे असे पद प्राप्त होते. निष्काम कर्मयोगाचे परमपदाची प्राप्ती होते, जेथे मृत्यूला प्रवेश नाही अशा अढळ स्थानाची प्राप्ती होते. अशा प्रकारे कर्म करण्याची मनाची स्थिती केव्हा होईल? यदा ते मोहकलिल बुद्धिवर्तितरिष्यति तदा गंतासि नैवेद श्रोतव्यस्य श्रुतश्च. हे अर्जुना, जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी दलदलीतून बाहेर पडेल, जेव्हा धन संपत्ती व प्रतिष्ठा त्यांचा लेशमात्र मोह राहणार नाही, या सर्व गोष्टींबाबत असणारी आसक्ती नाहीशी होईल, तेव्हा जे ऐकण्यास योग्य आहे ते तू ऐकू शकशील. तसेच ऐकल्या तत्वानुसार तुझ्यात वैराग्य भावना निर्माण होईल. ज्याप्रमाणे तू आचरण करू लागशील त्याआधी मात्र जे ऐकण्यास योग्य आहे ते तू ऐकू शकणार नाहीस. मग आचरण करण्याचा तर प्रश्नच नाही. तेव्हा हे योग्यच केव्हा प्राप्त होईल हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, श्रुती विप्रतिपन्ना हे यदा स्थायस्ति निश्चिता समाधवचला बुद्धिस्तदा योगमवास्यासि. अनेक प्रकारच्या वेदवाक्यांमुळे व वेदातील कर्मफलांच्या श्रवणामुळे विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा निश्चय होऊन परमात्म्या स्वरूपाच्या ठिकाणी समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल, तेव्हा तुला बुद्धियोगाची प्राप्त होईल, ज्याला अनामय परमपद म्हणतात. ती समत्व स्थिती तुला प्राप्त होईल. हीच योगातील परमस्थिती आहे आणि हीच अप्राप्ती प्राप्ती आहे. वेदांपासून प्रबोधन तर होतेच, परंतु श्रीकृष्ण म्हणतात, श्रुती विप्रतिपन्ना. वेदातील अनेक सिद्धांत ऐकून बुद्धी विचलित होते. सिद्धांत अनेकजण ऐकतात, पण जे ऐकणे योग्य आहे ते मात्र ऐकत नाहीत. अशी ही चंचल बुद्धी जेव्हा समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल, तेव्हा तुला योगातील सर्वोच्च असे अमृतपद प्राप्त होईल. श्रीकृष्णाच्या या बोलण्याची अर्जुनाची जिज्ञासा जागृत होते. स्वाभाविक होते. समाधी सुखाची प्राप्ती करून घेण्याचे महापुरुष कसे असतात? त्यांची बुद्धी स्थिर असते. म्हणजेच कशी असते? स्थितप्रज्ञ कोणाची करायचे? अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा निर्माण झाली म्हणून त्यांचे प्रश्न केला. अर्जुन उवाच, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी श्री प्रभाषत किमासीत व्रजते ह्रीम. समाधीयते चित्तम यस्मिन् आत्मा एव समाधी. आत्माच्या ठायी चित्ताला निरंतर समाधान प्राप्त होते व हीच समाधी. आत्मच्या ठायी चित्ताला निरंतर समाधान प्राप्त होते व हीच समाधी होय.
अनादि तत्वांमध्ये जो समाप्त प्राप्त करतो, समत्व बुद्धीने वागतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. अर्जुन म्हणाला, हे केशवा, समाधिस्व असणाऱ्या, स्थिरबुद्धी असणाऱ्या महापुरुषांची काय लक्षणे आहे? स्थितप्रज्ञ पुरुष कसा बोलतो, तो कसा राहतो, तो कसा वागतो? अर्जुनाला हे 4 प्रश्न विचारले. त्यावर स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात. श्री भगवानुवाच, प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मयेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्त दोच्यते. हे पार्था, जो मनुष्य मनामध्ये असलेल्या सर्व इच्छांचा त्याग करून स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट असतो, अशा स्थिर बुद्धीच्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. मनामध्ये असलेल्या इच्छांचा त्याग केल्यानंतरच आत्म्यांचा साक्षात्कार होतो, असा आत्माराम, आत्मतृप्त महापुरुष स्थितप्रज्ञ असतो. दुःखेत्वनुद्विग्नमना सुखेषु विगस्पृश्य पृहव वितराग भयक्रोध स्थितधीमुर्नरुच्यते. दैहिक, दैविक व भौतिक दुःखांची ज्यांचे मन विषण्ण होत नाही, सुखे प्राप्त झाली असता जो त्यांच्या विषयी निरीच्छ असतो व त्यांचे मोह, भय, क्रोध हे नष्ट झालेले असतात, जो मननाशीलतेच्या अंतिम सीमेपर्यंत पोहोचलेला असतो, अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावे. स्थितप्रज्ञाची अन्य लक्षणे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात. य सर्वत्राभिन्नेह ततस्प्राह्य शुभाशुभव सभिनंदती न दृष्टी तस्य प्रदा प्रतिष्ठिता. जो पुरुष सर्वत्र स्नेहरहित झालेला असतो, म्हणजे जो सर्व गोष्टीत अनासक्त असतो, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाला असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्यांची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे. हे परमात्मस्वरूप आहे. जे मनाला परमात्म्यांची आस लावते ते शुभ होय, आणि जे जड प्रकृतीमुळे नेते ते मनाला आसक्त करते ते अशुभ होय. स्थितप्रज्ञ मनुष्य मात्र अनुकूल परिस्थितीने प्रसन्न होत नाही व प्रतिकूल परिस्थितीने विषण्ण होत नाही, कारण प्राप्त होणारी वस्तू त्याला स्वतःपेक्षा भिन्न वाटत नाही. तो संपूर्ण निरीच्छ झालेला असतो. पतित करणारे विकारही त्याला विचलित करू शकत नाही, म्हणजेच साधनेने त्याला काही प्रयोजन उरलेले नसते. अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ म्हणतात. यदा सहरते चाय कर्मांडानीव सर्वश इंद्रियानींद्रो थैर्भस्तस्य प्रदा प्रतिष्ठिता. ज्या प्रकारे कासव आपल्या अवयवांना आक्रसून होऊ शकते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुष स्थिर असल्यामुळे आपल्या चंचल इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित करू शकतो. पुढे धोका तितकाच कासव ज्याप्रमाणे आपले डोके व पाय आकुंचित करते, ज्याप्रमाणे तो पुरुष विषयांमध्ये आसक्त होणाऱ्या आपल्या इंद्रियांना सर्व बाजूंना संयमित करून आपल्या हृदयरूपी देशात त्यांना बंदिस्त करून ठेवतो, त्यावेळी त्याची बुद्धी स्थिर असते. परंतु कासवाचे येथे फक्त उदाहरण आहे, कारण संकट टळताच कासव आपले अवयव पुन्हा पसरते. मग त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ महापुरुषही पुन्हा विषयात आसक्त होतो का? यावर श्रीकृष्ण म्हणतात. विषया विनिवर्तन्ते निराहास्य देहिन रसवर्ज रसोशस पददृष्टा न वर्तते. विषयांपासून इंद्रियांचा निग्रह करणाऱ्या पुरुषांचे विषय निवृत्त होतात, कारण त्या विषयांना जो ग्रहण करीत नाही, परंतु त्याची विषयाबद्दल असणारी गोडी मात्र नाहीशी होत नाही. विषयांपासून सर्व इंद्रियांना नियमित करणारा, संयमित करणारा निष्काम कर्मी पुरुषांची विषयांबद्दल असणारी गोडी परनृत्वा परमतत्व परमात्म्यांचा साक्षात्कार होताच नाहीशी होते. संकट टळताच कासव आपले अवयव पुन्हा पसरते, परंतु महापुरुष आपल्या इंद्रियांना संयमित केल्यावर पुन्हा विषयात आसक्त होत नाहीत. एकदा इंद्रियांना संयमित केले की त्याची प्रवृत्तीच तेथेच संपते, संस्कार संपतात, पुन्हा ते उद्भवत नाहीत. निष्काम कर्मयोगाच्या आचरणाद्वारे परमात्म्यांच्या साक्षात्कारांबरोबरच त्या पुरुषांची विषयांबद्दल असणारी ओढ नष्ट होते. साधारणतः ज्ञानमार्गातील साधक हृष्ठोग्याने इंद्रियांचा निग्रह करून विषयांपासून निवृत्त होतो, परंतु मनामध्ये मात्र विषयांचे चिंतन सुरू असते. ही त्याची विषयाबद्दलची आसक्ती परदृष्टता परमेश्वराच्या साक्षात्कारानंतर नाहीशी होते. त्यापूर्वी ती नाहीशी होत नाही. पूज्य महाराज या संबंधीच्या स्वतःच्या जीवनात घडलेली एक गोष्ट सांगत असतात. गृहत्याग करण्यापूर्वी 3 वेळा आकाशवाणी झाली होती. आम्ही विचारले, महाराज, आपल्यासाठी आकाशवाणी का झाली?
आमच्यासाठी कधी झाली नाही. तेव्हा महाराज उतरले. हो ई का शंका मोहू ई भई रही. म्हणजे माझ्याही मनात ही शंका आली होती. मग मला प्रत्यंतर आले की गेल्या 7 जन्मापासून मी साधूच आहे. पहिल्या 4 जन्मात तर मी फक्त साधूचा वेश धारण केला होता. कपाळावर टिळा लावून, अंगाला विभूती फासून, हाताला कमंडलू घेऊन मी भ्रमर करीत असे. योगक्रियेला मला काहीच माहिती नव्हती. परंतु गेल्या 3 जन्मापासून साधू जसा असायला हवा तसा मी होतो. माझ्यात योगक्रिया जागृत होती. गेल्या जन्मीच भवसागर पार होत आला होता. विषयांबद्दलची आसक्ती नष्ट होऊ लागली होती. परंतु 2 गोष्टींबद्दल कुतूहल मात्र होते. लग्न व गांजा सेवन ह्या इच्छा शिल्लक होत्या. म्हणून मला जन्म घ्यायला लागला. जन्म घेतल्यानंतर काही काळातच देवाने माझ्या इच्छा पूर्ण करून मला निवृत्त केले. 2-3दा फटकारले आणि मग त्याला साधू बनवून टाकले. हीच गोष्ट येथे श्रीकृष्ण सांगतात की इंद्रियांच्याद्वारे विषयभोग ग्रहण न करणाऱ्या पुरुषांचे केवळ विषय निवृत्त होतात. परंतु विषयांबाबत मनात असणारी ओढ मात्र साधनेद्वारे परमपुरुष परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतल्यानंतर नाहीशी होते. व म्हणून जोपर्यंत त्या परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत कर्म करावे लागते. ऊर कशु प्रथम बासना रही प्रभुपद प्रीती सरितरोबही. इंद्रियांना विषयापासून परावृत्त करणे, आवरून घेणे कठीण असते. याबाबत श्रीकृष्ण म्हणतात, यततो ह्यापि कौन्तेय पुरुषस्य विपच्छित इंद्रियाणि क्रमानिथी हरिंती प्रसंभ मन. हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्यासाठी निग्रहाने प्रयत्न करीत असलेल्या विवेकी ज्ञानी पुरुषांना ज्यांच्या मनालाही अच्छुखोल इंद्रिये जबरदस्तीने ओढून नेतात, तेव्हा त्यासाठी तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्पर वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रदा प्रतिष्ठिता. अर्जुना, इंद्रियांनी दमन करून योगयुक्त होऊन चित्त माझ्या ठिकाणी समर्पित करून तू मला शरण ये. कारण ज्या पुरुषांची इंद्रिये त्यांच्या स्वाधीन असतात त्यांची बुद्धी स्थिर असते असे समज. या ठिकाणी योगेश्वर कृष्ण साधनेच्या निषेधात्मक बाबींबरोबर त्यांच्या विधेयात्मक पैलूंवर भर देत आहेत. केवळ संयम व निषेध करून इंद्रिये संपूर्ण स्वाधीन राहत नाहीत, ती संपूर्ण वश होऊन नाहीत व म्हणून समर्पणाबरोबर त्या परमेश्वरांचे चिंतन सुद्धा अत्यंत अनिवार्य आहे. इष्टचिंतन नसेल तर मनात विषयांचे चिंतन केले जाते व त्यांचे दुष्परिणाम काय होतात ते श्रीकृष्णांच्याच शब्दात पाहू. ध्यायतो विषयांपुस समस्ते पूजायते संगात्स जायते काम क्रामकोध्याभिजायते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषांना विषयांविषयी आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते व कामनापूर्तीमध्ये जर काही व्यवधान आले, अडचण निर्माण झाली तर क्रोध निर्माण होतो. आता हा क्रोध कोणाला जन्म देतो? क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशाद्विनाशो बुद्धिनाशत्प प्रणश्यति. क्रोधामुळे विवेकाची कास सुटून जाते. तेथे अविवेक निर्माण होतो. नित्य अनित्य वस्तूंचा विचार राहत नाही. कार्याविषयाचा विवेक राहत नाही. समोह निर्माण होतो. या समूहापासून अविवेकामुळे स्मृतिभ्रंश होते. अर्जुनाला झाले भ्रवतीवच मे मन. काय करू आणि काय नको याचा निर्णय घेऊ शकत नाही. विस्मरणाने स्मृती भ्रमिष्ट होण्याचे योगपारायण बुद्धी नष्ट होते आणि बुद्धिनाश झाल्याने त्या पुरुषाचा सर्वस्वाचा नाश होतो. येथे श्रीकृष्णांनी विषयाचे चिंतन करू नये यावर भर दिला आहे. साधकाने ईश्वराच्या नामरूपाचे, त्यांच्या लीलांचे, ईश्वरधामाचे सतत चिंतन केले पाहिजे. आपले मन बुद्धी यांच्या ठिकाणी समाप्ती केली पाहिजे. जर ईश्वर साधनेत टाळाटाळ केली, आळस केला तर चंचल मन पुन्हा विषयांकडे खेचले जाईल. विषयांच्या चिंतनाने त्यांच्याविषयी पुन्हा आसक्ती निर्माण होईल. आसक्तीमुळे विषयांची कामना साधकाच्या अंतर्मनात उत्पन्न होईल. या कामनापूर्तीमध्ये काही विघ्न, काही अडचण निर्माण झाली तर मग क्रोध निर्माण होईल. क्रोधामुळे अविचार, अविचारापासून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशामुळे बुद्धी नष्ट होते. निष्काम कर्मयोगालाच बुद्धियोग असे म्हटले जाते. कारण यामध्ये फळाची अभिलाषा उत्पन्न होऊ नये यासाठी बुद्धीच्या स्तरावर सतर्क राहावे लागते. अभिलाषा निर्माण झाल्यामुळे बुद्धियोग नष्ट होतो. या सर्व गोष्टींचा विचार बुद्धीच्या पातळीवर करायचा असतो. साधन करिय विचारहीन मन शुद्ध होय नाही तैसे. म्हणून विवेक असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विचारहीन पुरुष
श्रेय समाधानापासून भ्रष्ट होतो, त्याचा साधनक्रम तुटतो, परंतु सर्वथा नष्ट होत नाही. भोगापासून झाल्यावर साधन तेथूनच पुन्हा आरंभ होते, जेथे थांबले होते. विषयाभिमुख साधकांची अशी अवस्था होते, परंतु ज्यांची इंद्रिये ज्यांच्या पूर्ण ताब्यात असतात त्यांनी कोणती गती प्राप्त होते हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियस्फुरण आत्मवश्यविधी आत्मा प्रसादमधिगच्छति. आत्मदर्शनाच्या विधी प्राप्त झाल्या. प्रत्यक्षदर्शी महापुरुष रागद्वेषरहित व स्वयश केल्याचे इंद्रियांच्या द्वारे विषयानचरण विषयांच्या भोगीत असतानाही प्रसादमधिगच्छति अंतःकरणाची निर्मलता प्राप्त करून घेतो. अशा महापुरुषाला कशालाच विधी निषेध राहत नाही. यांच्यासाठीच कोणतीही गोष्ट अशुभ असत नाही की जिच्यापासून त्याने स्वतःचा बचाव करावा व कोणतीही गोष्ट शुभ असत नाही की ज्याने त्याला अभिलाषा धरावी. प्रसादे सर्व दुःखांना हरिण्यस्तो पजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवंत स्वरूप झालेल्या पुरुषांचे चित्त प्रसन्न झाले असता त्यांनी सर्व दुःखाचा नाश होतो. दुःखालयम अशाश्यतम अशा संसार आसारा वाटतो, तुच्छ वाटतो आणि अशा प्रसन्नचित्त पुरुषांची बुद्धी परमात्मरूपी लवकरच स्थिर होते. परंतु जो योगयुक्त नसतो त्यांचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात, नास्ति बुद्धिरयुक्तश्च न चायुक्तस्य भावना न चाभावयतम शांतिरशातस्य कुतसुखम. योग साधारणहित पुरुषांच्या अंतःकरणाला निष्काम कर्मयुक्त बुद्धी असते. त्याच्या अंतःकरणात भाव नसतो, म्हणजे त्यांचे मन आत्मस्वरूपी स्थिर असते. जो असा भावनारहित आहे अशा पुरुषाला शांती कोठून मिळणार, आणि जो अशांत आहे शांतरहित आहे त्याला सुख कोठून प्राप्त होते. योग साधना केल्याने काही प्रत्यंतर आल्यानंतरच भावना निर्माण होतात. ज्याने बिनू न होई परितिती. भावनेशिवाय शांती मिळत नाही व शांतिरहित पुरुषाला सुखाची अर्थात श्वासात सनातनीही प्राप्त होत नाही. इंद्रियाना ही चरता यन्मनो नुविधीयते तदस्य हरिती प्रज्ञा वायुर्नाव मिवांभसी. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाराने पाण्यातील नाव भलतीकडेच ओढून नेली जाते, त्याचप्रमाणे विषयांच्या मागे धावणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियांबरोबर मन राहते ते एक इंद्रिय जरी स्वतःची तृप्ती करण्यास गुंतते तरी बुद्धीचे हरण करते. म्हणून साधकाने योगाचे आचरण अवश्य करावे. आचरणातून भर देताना श्रीकृष्ण म्हणतात, तस्म्यावघ महाबाहो निगृहीतानि सर्वश इंद्रियानींद्रियार्थे भ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तेव्हा हे महाबाहो अर्जुना, ज्यांची इंद्रिये सर्व प्रकारे ज्यांच्या विषयांपासून संयमित केलेली असतात त्यांची बुद्धी स्थिर होते आहे असे समजावे. येथे बाहू हे कार्यक्षेत्राचे प्रतीक आहे. परमेश्वराला महाबाहू तसेच अजानुबाहू असे म्हटले जाते. जो हातपायांशिवाय सर्वत्र संचार करीत असतो, जो ईश्वर स्वरूप बनतो त्यालाही महाबाहू असेच म्हटले जाते. म्हणून येथे कृष्णाला व अर्जुनाला दोघांनाही महाबाहू म्हटले आहे. या निशा सर्वभूतांना तस्या जागृती संयमी यस्या जाग्रही भूतानि सा निशा पश्यते मुनी. सर्व प्राणीमात्रांसाठी परमात्मा रात्रींप्रमाणे आहे, तो दिसत नाही. त्याचप्रमाणे विचार करणेही शक्य नाही, म्हणून तो रात्र सदृश्य आहे. त्या निशारूप परमात्म्यांमध्ये संयमी पुरुष चांगल्या प्रकारे चालू शकतो, पाहू शकतो, जागू शकतो, कारण तेथे त्याची पकड असते. योगी पुरुष इंद्रियांचे नियमन करणारे संयमाद्वारे त्यांच्या ठिकाणी प्रवेश मिळवतो. तो योग्यसाठी दिवस असतो. जो नश्वर सांसारिक सुखभोगाची सर्व प्राणी रात्रंदिवस परिश्रम करतात ती योग्यासाठी रात्र असते. रमाविलासू राम अनुरागी तजब बसन जीमी नन बडभागी. जो योगी परमार्थ मार्गात निरंतर दक्ष आणि भौतिक इच्छांमध्ये संपूर्णपणे निस्पृह असतो तोच परमेश्वर स्वरूप होऊ शकतो. तो या जगात राहत असला तरी येथील भौतिक पाश त्याला बुद्ध करू शकत नाही. महापुरुषाच्या आचरणाने वर्णन करताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, आपूर्यमान समचल प्रतिष्ठ समृद्ध माप प्रविशांती यदत्त तद्वत् कामान प्रशिक्षांती सर्वे स शांतिमानुस्तीन कामकामी. ज्या प्रकारे पाण्याचे परिपूर्ण न अचल असल्याचे समृद्धाचे नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी वेगात प्रवेश करते व समुद्रावर परिणाम होत नाही, त्याच प्रकारे परमात्मरूपी स्थिर करणाऱ्या स्थितप्रद पुरुषांचे सर्व विकार त्यांची शांती विचलित न करता प्रवेश करतात.
अशाच पुरुषाला परमशांती प्राप्त होते. विषयभोगाची अभिलाषा राखणाऱ्या अशा प्रकारची शांत प्राप्त होत नाही. भयंकर वेगाने सुधार वारणाऱ्या नद्या शेते नष्ट करीत, अनेकांच्या बळी घेत, गावे बुडवीत, हाहाकार माजवीत, अत्यंत वेगाने समुद्रात प्रवेश करणारा, परंतु त्यामुळे समुद्राला भरती येत नाही किंवा तो शुद्ध होत नाही. तसेच उन्हाळ्यात नद्या आटून गेल्याने समुद्रात त्याचे पाणी न येण्याचे समुद्राला ओहटी लागत नाही. त्या प्रकारे स्थितप्रज्ञ मनुष्याचे मन विषयभोगांचे शुद्ध होत नाही. उलट ते भोग त्यांच्या मनात समजावून जातात. ते त्याला मनात चांगल्या किंवा वाईट कोणत्याच भावना निर्माण करू शकत नाही. कारण योगायुक्त पुरुषांचे कर्म अशुल्क आणि उत्कृष्ट असते. ज्या चित्तांमध्ये संस्कार होतात ते चित्तंत परमात्मस्वरूप झालेले असते. मग अशा संस्काराक्षम उरले काय? केवळ या एका श्लोकात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अनेक प्रश्नांचे उत्तर दिले आहे. स्थितप्रज्ञ महापुरुषांचे लक्षण कोणते? तो कसा बोलतो? तो कसा चालतो? तो सर्व गोष्टी अर्जुनाच्या जाणून घ्यायला होत्या. तेव्हा या सर्व प्रश्नांचे उत्तर श्रीकृष्णाने येथे सर्व एकाच शब्दात दिलेले आहे. स्थितप्रज्ञ महापुरुष समुद्रासारखा असतो. कशा प्रकारे राहावे किंवा कशा प्रकारे वागावे असा कसलाच विधिनिषेध त्याला नसतो. तो संयमी असल्याने त्याला परमशांती प्राप्त होते. विषयभोगांची लालसा ठेवणारे अशा प्रकारची शांती प्राप्त होत नाही. यावर भर देत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कन्माय सर्वान्न पुमाच्छरती निस्पृश्य निर्ममो निरहटकारस शांतिमच्छी गच्छती. जो पुरुष सर्व इच्छांना मार्ग करून ममत्व शून्य, निराभिमानी व निरीच्छ होऊन आचरण करतो, यालाच परमानंद देणारी परमशांती प्राप्त होते. कारण त्याला काहीही प्राप्त करण्याचे शेष राहत नाही. एषा बाह्य स्थिती पार्थनयनापाश्य विमुह्याती स्थित्वा सात्मनकालेस्पि ब्रह्मानिर्वामच्छन्ति. पार्थो, ही उपरोक्त अवस्था म्हणजेच ब्रह्मा प्राप्त झालेली पुरुषांची स्थिती होय. समुद्रत्व असणाऱ्या या महापुरुषांमध्ये विषय नद्यांमध्ये समावले जातात. तो पूर्ण संयमी आणि परमादर्शी असतो. अहब्रह्मांसी असे नुसते म्हणण्याचे ही स्थिती प्राप्त होत नाही, साधना करूनच ही स्थिती प्राप्त होते. असा महापुरुष अंतकाळी देखील त्या अवस्थेत स्थिर होऊन ब्रह्मानंदापर्यंत पोहोचवतो. निष्कर्ष, काही लोकांचे असे म्हणणे आहे की साधारणतः दुसऱ्या अध्यायातच गीता पूर्ण होते. परंतु जर केवळ कर्म हा शब्दाचा उच्चार केल्याने कर्म पूर्ण होत असेल तर मग गीता इथे पूर्ण झाली असता म्हणता येईल. या अध्यायातच योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले आहे की अर्जुना, निष्काम कर्मयोग म्हणजेच काय ते ऐक, ते समजून घे. ते समजून घेतल्यावर तू संसार बंधनातून मुक्त होशील. कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फळावर तुझी मुळीच अधिकार नाही. कर्मांमध्ये तू अशुद्ध असता कामा नये. ते करण्यास तू नेहमी तत्पर असला पाहिजेत. जसे आचरण केलेस तर परदृष्टा परमपुरुषाचा तुला साक्षात्कार होईल व तू स्थितप्रज्ञ बनशील. तुला परमशांती प्राप्त होईल. परंतु या अध्यायात कर्म म्हणजे काय हे मात्र सांगितले नाही. हा सांख्यभोग नावाचा अध्याय नाही. हे नाव म्हणजे शास्त्रकारांनी नव्हे तर टीकाकारांनी देणगी आहे. ते आपल्या बुद्धीला अनुसरून ग्रहण करीत असतात. मग आश्चर्य कसले? हे अध्यायात कर्मांचे श्रेष्ठत्व तर कर्म करीत असतात. घ्यावयाची दक्षता आणि स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगून श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनात कर्माबद्दल उत्कंठा जागृत केली आहे. ज्याला सांगितले आहे की आत्मा शाश्वत आहे, सनातन आहे, त्याला तू जाण आणि तत्वपदी बन. त्यांच्या प्राप्तीने 2 साधने आहेत, ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग. आपली योग्यता समजून हानी व लाभाचा स्वतः निर्णय घेऊन कर्मात प्रवृत्त होणे म्हणजेच ज्ञानमार्ग आहे. आणि परमेश्वरावर भार टाकून स्वतःला त्याच्या ठायी समर्पित करून तेच कर्म करण्यास प्रवृत्त होणे हाच निष्काम कर्म मार्ग किंवा भक्ती मार्ग आहे. गोस्वामी तुलसीदासांनी या 2 साधकांचे योगांचे चित्रण पुढील प्रमाणे केले आहे. मोरे प्रौढतनय समज्ञानी बालक सुत समदास अमानी जनही मोर बल निजबलताही दुहू कह काम क्रोध रिपू आही. माझे 2 प्रकारचे भक्त आहे, एक ज्ञानमार्गी व दुसरा भक्तिमार्गी. निष्काम कर्ममार्गी किंवा भक्तिमार्गी मला शरण येऊन माझा आश्रय घेतात, तर ज्ञानयोगी स्वतःच्या शक्तीचा अंदाज घेत लहान लाभहानीचा विचार करीत स्वतःच्या भरवशावर आत्मविश्वासावर चालतात. दोघांचा शत्रू मात्र एकच असतो. ज्ञानमार्गी भक्ताला कामक्रोधाशी शत्रूंवर विजय मिळवावा लागतो आणि जो कर्मयोगी आहे त्यालाही याच शत्रूंशी सामना करावा लागतो. इच्छांचा त्याग दोघेही करतात आणि दोन्ही मार्गाने
मार्गात केले जाणारे कर्म ही एकच असते. या कर्माच्या आचरणामुळे परमशांती प्राप्त होते. तथापि श्रीकृष्णांनी कर्म म्हणजे काय हे उद्याप सांगितले नाही. आपल्या समोरही कर्म म्हणजे काय हा प्रश्न उभा राहिला असेल. अर्जुनाच्या मनातही कर्मांबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. त्यामुळे 3ऱ्या अध्यायाच्या आरंभीच त्याने कर्मविषयक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मजिज्ञासा नाम द्वितीयोऽध्याय. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदात बाह्यविद्यार्थ योगशास्त्रातील कर्मजिज्ञासामध्ये सांख्य प्रकरण नावाचा 2रा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगडानंदकृते श्रीमद्भगवद्गीताया यथार्थगीता भाष्ये कर्मजिज्ञासा नाम द्वितीयोऽध्याय. या प्रकारे श्री परमहंस परमानंद स्वामींचे शिष्य अडगदानंदकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थगीतेमधील कर्मजिज्ञासा नावाचा 2रा अध्याय पूर्ण होत आहे.